किंवा आता रिसेंटली काही गोष्टी अशा लक्षात आल्या की ट्रेडिंग किंवा एनी डायरेक्ट एक्सपोजर टू मार्केट ज्या वेळेला जर कोणी विचार करत असेल तर त्याच्या आधी च्या ज्या प्री रिक्विजिट्स आहेत त्या सगळ्यात पहिले प्रत्येकाने आपापल्या व्हेरीफाय करून घ्याव्यात. म्हणजे आय एम प्रिटी शुअर की प्रत्येकाचं प्रत्येकाने या गोष्टी केलेल्याच असतील, पण तरी एक सांगतो की आत्ता माझ्या असं लक्षात आलं की बऱ्याच जणांनी या गोष्टी ऍड्रेस केलेल्या नसतात. जसं की आता फॉर एक्झाम्पल जे सगळे सिक्युअर्ड ॲव्हेन्यूज आहेत, मग ते प्रत्येकासाठी ते वेगवेगळे असू शकतात. जसं की पीपीएफ, सुकन्या समृद्धी, त्याच्यानंतर बेसिक इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स, मेडिकल इन्शुरन्स, हे सगळे पहिले एक्झॉस्ट झालेच पाहिजेत. म्हणजे त्या ॲव्हेन्यूजच्या ज्या फुल कॅपॅसिटीज आहेत की लेटस से पीपीएफ किंवा आता जे जॉबमध्ये नाही आहेत त्यांचा ईपीएफ नसतो, मग त्यांच्यासाठी पीपीएफ गरजेचं आहे. सो हे जे काही सिक्युअर्ड ॲव्हेन्यूज असतात हे पहिले पूर्ण एक्झॉस्ट केले गेले पाहिजेत. हे नेहमी लक्षात ठेवायचं. त्यानंतरच स्टॉक मार्केट किंवा डायरेक्ट ट्रेडिंग या गोष्टींचा विचार करायचा. हे म्हणजे रिसेंटली असं लक्षात आलं की या काही गोष्टी मिसिंग असतात आणि तरी पण स्टॉक मार्केटमध्ये करत असले तर ते चुकीचं आहे इन प्रिन्सिपल. आता स्क्रीन दिसतीये ना सगळ्यांना? हो दिसते. एकच मिनिट. So Puka, before you go into this presentation, एखादं वेब ऍप वगैरे आहे का की that can track our all the investments, समजा पीपीएफ किंवा एफडी किंवा म्युच्युअल फंड किंवा तो अजून सुकन्या समृद्धी, so that we keep entering that amount and it starts telling us what is the current standing of the person. असं काही ऍप वगैरे आहे का? ऍप तर नाहीये, आहेत ते, पण आय वोंट सजेस्ट दॅट, कारण की त्याच्यामध्ये आहे ना सिक्युरिटी लॅप्सेस किंवा या गोष्टीचे कन्सर्न्स होऊ शकतात पुढे जाऊन. बेसिक एक्सेल मध्ये ना करंट स्टँडिंग किंवा करंट पोझिशन कळत नाही, त्यात नुसतं आपण अपडेट करत राहतो. द क्लोजेस्ट यू कॅन गेट इज जे म्हणजे बँकिंग सर्व्हिसेस देणारे जे आहेत ना, म्हणजे मला माहितीतलं जसं आयसीआयसीआय चा प्लॅटफॉर्म आहे, तर आयसीआयसीआय मध्ये काय होतं की यू हॅव पीपीएफ अकाउंट, यू कॅन ओपन पीपीएफ अकाउंट ओव्हर देअर. मी आता माझा प्रॉब्लेम काय झालाय सांगतो की छोटे आपण एव्हरीवन स्टार्ट एज अ स्मॉल इन्व्हेस्टर, बट नाउ ईच वन ऑफ अस हॅज रीच द पोझिशन की 15, 17, 18 वर्ष त्याचे झालेत आता. And now because of we all started with smaller investment and those are still continuing after and then over a period of time investment portfolio started becoming big. So it's a combination of small and big and medium all put together. The total रो कंटेंट खूप वाढत जातात अँड देन मेंटेनिंग की कधी कोणाचे पैसे भरायचे, कधी कोणाचे कितीपर्यंत झालेत, कुठल्या क्लोज करून टाकल्या पाहिजे. So then it becomes too much of mathematics in one Excel sheet. बरोबर आहे. Then again to track how much is immediate liquidity, कुठली long term आहे, कुठली short term आहे. So if anyone knows any of the app, then please let us know so that we can start using it effectively. म्हणजे सगळे आपण किंवा बेसिक एक्सेल शीट जरी कोणी मेंटेन करत असेल विथ सम फॉर्म्युलाज टू ट्रॅक की आरओआय किती मिळते कुठल्या इन्व्हेस्टमेंट मधनं. निखिल, एकदा व्हॅल्यू रिसर्च online.com आहे ना, आपलं साईट वेबसाईट आहे ना,
ती चेक कर ना, तिच्यात असतात सगळे, म्हणजे मी तीच फॉलो करतो. त्याच्यात सिप, म्युच्युअल फंड, नंतर स्टॉक्स आणि NPS, PPF ह्या गोष्टी आहेत. म्हणजे बऱ्यापैकी 10-12 ऑप्शन आहेत त्यांचे. मी काय सगळे नाही युज करत, मी फक्त स्टॉक साठीच बघतो, पण तरी चांगलं आहे ते पण एक ऑप्शन, एक चेक कर एकदा ते. व्हॅल्यू रिसर्च. हा व्हॅल्यू रिसर्च ठीक. ऑनलाईन. ठीक आहे, ठीक जुनी आहे, आहे, म्हणजे जुनी साईट आहे खूप ही. हो. ठीक आहे, बघतो मी ती पण. रिसर्च आहे. थँक्स. ETचं पण आहे. मनी कंट्रोलचं पण आहे तसं, पण मी व्हॅल्यू रिसर्च वापरतो म्हणून मी तुला बोललो, पण तू मनी कंट्रोलचं आय थिंक जास्त ऑप्शन्स आहेत. पोर्टफोलिओ ऍप्स असतात सगळे, पण त्याच्यातले म्हणजे सिक्युरिटीच्या दृष्टीने रिलायबल किती आहेत, म्हणजे जर तू ते रिअल टाइम शेअरिंग केलंस त्या सगळ्यांबरोबर तुझा डेटा, म्हणजे तुझ्या अकाउंटचा डेटा जर तू सगळा शेअर केला, ऍक्च्युअल जी ऑनलाईन अकाउंट्स आहेत किंवा तो, ते कितपत सिक्युअर आहे ते जरा मला डाऊट आहे. त्याच्यामुळे मी ते तसं काही फॉलो नाही करत, मी ते सगळं मॅन्युअलीच करतो. पण तू म्हणतोयस तसं बरोबर आहे. ते लॉंग टर्मच्या व्ह्यूनी असं एखादं हँडी पाहिजे काहीतरी बनवायला, की जिथे तुम्ही म्हणजे मला आज वाटलं की माझ्या इन्व्हेस्टमेंट माझ्या बायकोला सगळं सांगावं, तर ते देर इज नथिंग ॲट वन प्लेस आय कॅन टेल हर. हा बरोबर आहे. या पण सगळ्या नाही, पण निखिल त्याच्यासाठी जर तुका म्हणतो तेच एक नोटपॅड मध्ये सगळं लिहून ठेवावं लागतं, तो नोटपॅड शेअर करायला लागतो. दुसरं काहीच ऑप्शन नाही. दॅट इज बेस्ट. कारण ते रिमाइंडर नाही देणार तुला, फक्त सांगेल इथे एवढं आहे आणि तिथे आहे, फक्त ते ऍड केलेलं नाही, फक्त इथे काहीतरी असतील एक एक अमाऊंट असं नाही. साधारणतः म्युच्युअल फंड या अकाउंटला, स्टॉक्स या अकाउंटला, FD या अकाउंटला, असं एका नोटपॅड मध्येच लिहून ठेवायचं. तो नोटपॅड शेअर करायचा साधारणतः 3-6 महिन्यानंतर, वर्षातनं एकदा ईमेलवर टाकत राहायचा. तो जास्त सेफ ना, म्हणजे कुठे काही कोणाला जायची गरज नाही. आपलं म्हणजे इन्फॉर्मेशन लीक व्हायचं काही चान्स नाही. असंही आपल्याकडे काही फार नसतं, पण तरी नाही, सेफ्टी म्हणजे म्हणून. जे काय आहे ते आपल्याला अननेसेसरी ते कशाला उगाच नको त्या ठिकाणी शेअर व्हा आणि ह्या गोष्टी, कारण ते कुठलं प्लॅटफॉर्म किती सिक्युअर्ड आहे आणि काय ते नाही सांगू शकत आपण या काही बाबतीमध्ये. ठीक आहे, वी कॅन प्रोसीड नाव. बिकॉज आता ओव्हरऑल एक जो काय म्हणतो आपण त्याला, ओल्ड थिंकिंग होतं की बाय करा आणि विसरून जा आणि कीप इट फॉर फुल बिझनेस सायकल, म्हणजे 7 इयर्स वगैरे वगैरे. तर हे ओव्हर द पिरियड ऑफ लास्ट 10 इयर्स, म्हणजे ही सायकल US मध्ये खूप आधीच चेंज झाली आणि आपल्या इथे मला असं ड्रास्टिकली लक्षात येते की आपल्या इथे पण ही गोष्ट खूप चेंज होतीये. त्याचं एक कारण असं आहे की मार्केटमध्ये जे पार्टिसिपंट्स असतात, म्हणजे मोठे बिग इन्स्टिट्यूशन्स आणि स्मॉल ट्रेड, म्हणजे स्मॉल इंडिव्हिज्युअल, म्हणजे इन्व्हेस्टर्स किंवा स्मॉल ट्रेडर्स, बिग ट्रेडर्स, हा जो एक मिक्स असतो, या मिक्समध्ये प्रिव्हियसली जे इन्फॉर्म्ड पार्टिसिपंट्स होते ते खूप कमी असायचे. आता ते प्रमाण खूप वाढलंय. म्हणजे आता एक ॲव्हरेज, म्हणजे आपण असं म्हणूयात की पहिलेच्या काळी किंवा 2000-2005 वगैरे पर्यंत, म्हणजे 8च्या आधी क्रॅशच्या, साधारणपणे जे सटोडी कॅटेगरीतले होते ना, सट्टा कॅटेगरीतले, ते त्यांची जी काही एक लिटरसी होती मार्केटबद्दलची, म्हणजे ग्राफ्स किंवा व्हेरियस न्यूज फ्लोज, हे सगळं जे होतं त्यापेक्षा आता ती खूप वाढलेली आहे. म्हणजे एक नॉर्मल डब्यात सट्टा करणारा पण असेल आत्ता, तो सुद्धा ही इज अवेअर ऑफ चार्ट्स अँड एव्हरीथिंग. आणि म्हणजे थोडक्यात इलिटरेट पार्टिसिपंट जे होते ना, त्यांचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे. तर त्याच्यामुळे झालंय काय की जे बॅटल्स आहेत हे जास्त फिअर्स झालेत. कारण दोन, म्हणजे इफ यू परसिव्ह इट एज अ वॉर, जे दोन वॉरिंग पार्टीज आहेत त्या जास्त, म्हणजे दोघंही शक्तिशाली झालेले आहेत. आणि वॉर कोणाचं आहे तर बुल वर्सेस बेअर, म्हणजे जो बाय साईडचा आहे किंवा सेल साईडचा आहे. तर त्याच्यामुळे ऍक्च्युअली वेदर यू आर इन्व्हेस्टर ऑर ट्रेडर, शॉर्ट टर्म, लॉंग टर्म, व्हेरी लॉंग टर्म, काहीही असलं तरी काही बेसिक अंडरस्टँडिंग ऑफ मार्केट थ्रू टेक्निकल अनालिसिस, नॉट फंडामेंटल. कारण ते फंडामेंटल्स
इज अ व्हेरी वास्ट थिंग आणि ईच अँड एव्हरी पर्सन हॅज लिमिटेड ॲक्सेस टू इट किंवा नॉट अ टाइमली ॲक्सेस टू इट. म्हणजे आता मे बी बॅकएंडला एखाद्या कन्सल्टिंग फर्ममध्ये काम करणार आहे, म्हणजे आता माठे आहे किंवा हा मकरंद वगैरे, हे ज्या यांना जेवढा इझी ॲक्सेस मिळेल एखाद्या फंडामेंटल डेटाला किंवा कंपनीच्याच एखाद्या इन्सायडर म्हणजे कंपनीमध्येच वरच्या लेवलला एखादा असेल, त्याला जेवढा इझी ॲक्सेस आहे, तेवढा सर्वसामान्य माणसाला तेवढा टाइमली आणि इझी ॲक्सेस नसतो रिगार्डिंग की नवीन काय गोष्टी होत आहेत किंवा काय. तर त्याच्यामुळे हे इट इज बिकमिंग मोर अँड मोर इम्पॉर्टंट टू बी अवेअर ऑफ टेक्निकल अनालिसिस. म्हणजे काय, तर बेसिकली यू गिव्ह more importance to price, volume and time. म्हणजे टेक्निकल अनालिसिस ची बेसिक डेफिनेशन काय आहे की व्हॉटेवर इज बिहाइंड बॅकएंडला कंपनीज, इकॉनॉमी, ग्लोबल इकॉनॉमी, इंडस्ट्री स्पेसिफिक थिंग्स, हे जे काय होत असेल, एव्हरीथिंग इज फॅक्टर्ड इन प्राइस, व्हॉल्यूम अँड टाइम. ह्या 3 पॅरामीटर्स मध्ये सगळं यू कॅन गेट इंटरप्रिटेशन ऑफ दॅट. सो फंडामेंटल अनालिसिस मध्ये you pick stocks based upon various ratios, कंपनीचं बॅलन्स शीट, त्याच्यानंतर मॅनेजमेंट क्वालिटी, त्यांचे क्वार्टरली रिझल्ट्स येतात ते, त्याच्यानंतर जे बाकीचे म्हणजे आता रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट किंवा व्हेरियस रेशो अनालिसिस, होल्डिंग पॅटर्न कसा आहे कंपनीचा, प्रमोटर होल्डिंग किती आहे, इन्स्टिट्यूशनल होल्डिंग किती आहे, FII होल्डिंग किती आहे. आणि FII होल्डिंग हा एका सर्टन सायकलमध्ये इट कॅन बी अ बूस्ट, म्हणजे इट कॅन बी अ पॉझिटिव्ह थिंग, whereas in certain cycle the same thing may be negative. म्हणजे काही ग्लोबल क्रायसिस सिच्युएशन असेल तर देन दॅट सेम FII होल्डिंग बिकम्स अ सेलिंग प्रेशर थिंग. याला ही स्लाइड फार स्लो होतीये, काय प्रॉब्लेम आहे. सो एनिवेज, तर पी रेशो, टॉप डाऊन अप्रोच, इकॉनॉमी, इंडस्ट्री, बिझनेस, फोरकास्ट, स्पेसिफिक कंपनी. तू आहे ना सगळं पहिले प्रेझेंट कर, मग ते सोपं जाईल. अॅनिमेशन मुळे लेट होतंय. हा तेच, मला ते काही तू कळत नाही. पूर्ण स्लाइड मधलं सगळं कंटेंट येऊ दे, देन यू कॅन स्पीक. हा, ते का नाही येते मला कळत नाहीये तेच. एंटर कर ना 2-3 वेळा अजून. मला वाटतं ते प्ले मोडला नाही गेलंय का? अच्छा, ते बहुतेक ना, एक मिनिट, आता टेम्पररी असं केलं तर चालेल ना? हे दिसतं तरी आहे ऍटलिस्ट. ठीक आहे, असंही चालेल. परत एकदा याच्यात बघतो, इथेच ते अटकत होतं. एनिवेज, मला याच्यामध्ये ऍक्च्युली दुसरंच शेअर करायचंय. हा, एक मिनिट यार, हे नेव्हिगेशन मला नाही येत. त्या स्लाइड मध्ये गडबड आहे, बाकी स्लाइड येत आहेत तुझ्या बरोबर. हा, तर जास्तच फास्ट येत आहेत. पण एनिवेज, मला फंडामेंटल अनालिसिस बद्दल आहे ना एक एकदम क्विक माझा एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे. रिगार्डलेस ऑफ मार्केट सिच्युएशन आणि सायकल, इकॉनॉमिक सायकल्स, माझ्या एक गोष्ट अशी लक्षात आलेली आहे की प्रत्येक म्हणजे एकदम बेअर सायकल असेल, रिसेशनरी सायकल असेल, तरी सुद्धा प्रत्येक सायकलमध्ये
एक स्पेसिफिक इंडस्ट्री मिनिमम 1-2 इंडस्ट्रीज या स्टॉक मार्केटमध्ये समहाऊ म्हणजे त्यांना चालवायलाच लागतात. आता ह्या ज्या टर्म्स आहेत त्या मी खूप लूजली यूज करतोय. बट यू गेट द पॉइंट. म्हणजे कसं, की आता आपण हे जे वर्ष बघतोय इट इज कन्सिडर्ड ॲज द वर्स्ट इयर म्हणजे इव्हेंट वाईज म्हणजे जे काही घडतंय ते मॅनकाइंडच्या दृष्टीने काहीतरी भयंकर हिस्टॉरिक आणि कधी न एक्सपिरियन्स केलेली अशी गोष्ट झाली आहे. आणि अशा सिनारिओमध्ये सुद्धा देर आर एन नंबर ऑफ स्टॉक्स विच गेव फॅब्युलस रिटर्न्स. इनफॅक्ट मी तर असं म्हणेन की काही सेक्टर्सनी त्यांचे हिस्टॉरिकल शार्प रिटर्न्स दिलेले आहेत आता. म्हणजे जसं फार्मा असेल, एफएमसीजी असेल किंवा बँक्स मधल्या काही सिलेक्टिव्ह बँक्स आहेत. तर मार्केटमध्ये फंडामेंटल अनालिसिसचा हा एक खूप महत्वाचा उपयोग होतो, की सेक्टर्सची ग्रीप लक्षात आली, की आता हे सेक्टर परफॉर्म करतंय ते आणि जनरली एका सायकलमध्ये किंवा एका फ्लोमध्ये जनरली चालतात आणि टुवर्ड्स द एंड ऑफ इट सगळे सेक्टर चालतात. असा एक माझा एक्सपिरियन्स आहे. कोणाला काही याच्यात शेअर करायचं असेल तर तुम्ही करू शकता. आणि दुसरं फंडामेंटल स्टॉक पिकिंग जेव्हा आपण करतो ना, तर मला म्हणजे माझ्यासाठी जी गोष्ट काम केलेली आहे ज्या गोष्टींनी, ती म्हणजे मला खूप पहिल्यापासून एक सवय होती, की आपण कुठलेही प्रॉडक्ट घेत असलो, तर त्या प्रॉडक्टच्या ज्या डिटेल्स असतात, त्या मॅन्युफॅक्चर्ड बाय आणि वगैरे, वगैरे. तिकडे प्रत्येक वेळी आय यूज्ड टू सी की कोण आहे मॅन्युफॅक्चर आणि तिकडे लिमिटेड दिसलं, की मग त्याच्याबद्दल काहीतरी माहिती काढायची, की अच्छा ही लिमिटेड म्हणजे लिस्टेड असेल, तर आपण बघूया त्याची काय माहिती आहे, प्रॉडक्ट कसं आहे. तर म्हणजे बेसिक अगदी बेसिक लेव्हलला ज्या आपल्या आजूबाजूला आपल्याला कंपनीज दिसतात, एक्सपिरियन्स आपण करतो, की ओके यार याचं प्रॉडक्ट चांगलं आहे. आपण त्याच्यातनंच आपल्याला अनेक आयडियाज अशा मिळतात ज्या खूप चांगल्या काम करतात. म्हणजे फंडामेंटल बेसिसवरती जर स्टॉक सिलेक्शन करायचं असेल, तर धिस इज द बेस्ट वे, की आपल्या रुटीन याच्यातलं त्याचा अजून एक बेनिफिट असा असतो, की यू आर नॉट व्हेंचरिंग इंटू अननोन थिंग. म्हणजे असं काहीतरी कोणीतरी तुम्हाला काहीतरी टिप दिली आहे तुम्हाला काही त्याचं ॲब्सोल्युटली यू आर क्लूलेस अबाउट की ती कंपनी काय करतीये, त्याचा प्रमोटर कोण आहे, काय आहे, काहीच माहिती नाहीये, बिझनेस कसा आहे, त्याच्यात त्यांचं काय स्टँडिंग आहे त्या बिझनेसमध्ये, टॉप 3 मध्ये, 5 मध्ये काहीही माहिती नसतं. मे बी ते वेगळ्या पूर्ण पर्स्पेक्टिव्हनी ती कंपनी शेअर केलेली असते. तो बेसिस इर्रिलेव्हंट होऊन गेलेला असतो. असे सगळे इश्यूज असतात. त्याच्याऐवजी धिस इज द मोस्ट रिलायबल थिंग, की जे आपल्याला दिसतात समोर गोष्टी, त्याच्यातल्याच कंपनीज बाय करायच्या. जसं आता फॉर एक्झाम्पल साधारण एक 3-4 वर्षापूर्वीपासनं जेव्हा दिल्लीच्या एअर पोल्युशन आणि हे बद्दलचा खूप एकदम अवेअरनेस वाढत गेला. तर त्यावेळेला एअर प्युरिफायर्स आणि हे खूप एकदम प्रचलित व्हायला लागले आणि मग त्याच्यामध्ये हनीवेल ऑटोमेशन म्हणजे टाटा हनीवेलचं दे दे वेअर व्हेरी अग्रेसिव्हली प्रमोटिंग देअर प्रॉडक्ट्स आणि तो तिकडून मल्टीफोल्ड झाला तो स्टॉक तिकडून. तर मोस्ट ऑफ द म्हणजे पॉइंट हा आहे, की आपल्या आजूबाजूच्याच डेली याच्यातल्याच गोष्टी असतात, ज्या आपल्याला चांगल्या आयडियाज देतात. जसं आता रिसेंटली आता ह्या सायकलमध्ये दावत राईस एक साधारण कधीतरी मध्ये-अधे एखाद वर्षापूर्वी कधीतरी मी फ्रिक्वेंटली मला दिसायचा तो मॉलमध्ये किंवा इकडे-तिकडे दावतचे प्रॉडक्ट्स दिसत होते. देन माझ्या असं लक्षात आलं, की त्यांचं ₹50 पासून ते ₹220 पर्यंत बासमती राईसची रेंज आहे. सो मला माहिती आहे, की त्यांचं हे आहे. तर मग अशा वेळेला एक प्रोबॅबिलिटी कमी होते, की आपण एकदमच मोठ्या लेव्हलला गणण्याची शक्यता कमी होते. सो फंडामेंटल्समधनं मी म्हणजे माझ्या दृष्टीने त्याचं तेवढंच महत्त्व आहे. अदरवाईज मी काही फारसं त्या गोष्टीकडे बघत नाही. ना मी फारसे काही बॅलन्स शीट रीड करतो, ना मला त्या रेशो एनालिसिस मधलं फारसं ज्ञान आहे. म्हणजे होतं कधी काळी, ते मी आता पूर्ण म्हणजे साइड लाईनला टाकल्यासारखं टाकलंय. आता कमिंग टू द टेक्निकल एनालिसिस. ही इथेच अटक हां, आली आता.
त्या स्लाइड मध्ये प्रॉब्लेम आहे, पुढे जात आहे तुझं व्यवस्थित. हा आता मी इकडे आलो. हा चल हम्म. ओके. सो आता टेक्निकल अनालिसिस मध्ये एक मिनिट, याच्यात काही पॉज बीज प्रकार नसतो का रे? पॉज म्हणजे तुला बाजूला जायचं तिला जाऊ शकतो. नाही नाही, म्हणजे जस्ट पॉज मला हे असं कुठे पॉज नाही करता येणार का? कारण मी आता हे प्ले मोडवर टाकलं ना तर ते पॉज. हा. बरं एनिवे अजून एक दुसरा महत्वाचा पॉइंट की आता फंडामेंटल अनालिसिससाठी आता हे सगळं थेरोटिकल झालं. प्रॅक्टिकली मी तुम्हाला सांगतो, फंडामेंटल अनालिसिसचा सुद्धा आपल्याला वापर करता येऊ शकतो. त्याच्यासाठी आता काही साईट्स आहेत, त्या साईट्स तुम्ही नोट करून ठेवा. ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी त्या जरूर फॉलो करा. ही एक stockage.com नावाची साईट आहे. अतिशय इकॉनॉमिकल, 100 रुपये महिना वगैरे असे प्लॅन्स आहेत त्यांचे, ज्याच्यामध्ये ते फंडामेंटल बेसिसवरती तुम्हाला स्टॉक स्क्रीनिंग करून देतात. त्याच्यानंतर मी स्वतः यूज केलेली एक मिनिट, हा ही tickertape.in नावाची साईट आहे. अगेन एकदम म्हणजे इकॉनॉमिकल प्राइस रेंज मध्ये त्यांचं हे आहे. बेसिकली तुम्हाला पाहिजे ती थीम त्याच्यामध्ये टाकून पाहिजे ते फंडामेंटल पॅरामीटर्स टाकून तुम्ही हे करू शकता. पहिली कोणती सांगितली तू का? हा, पहिली कोणती सांगितली होती? stockage.com त्यांचं ते अपस्टॉक्स बरोबर टायप आहे. मी चॅट मध्ये टाकतो त्या सगळ्या. stockage.com tickertape.in आहे मला वाटतं. हा tickertape.in. हो टाकली. तर इकडे तुम्ही ऍक्च्युली म्हणजे स्वतः ती सगळी काही मेहनत न करता लेटेस्ट तुम्हाला तिथे ब्रोकर्सचे रिपोर्ट येतात, त्याच्यावरचे त्याचा पी रेशो सगळं येतं. इंडस्ट्री कंपॅरिझन येतं किंवा काय FII बाईंग सेलिंग किंवा काही आता याच्यामध्ये असं आहे की ते ह्या सगळ्या बेसिसवरती एक रेटिंग जनरेट करतात. म्हणजे ते बेसिक अगदी आपण पूर्ण अडाणी असलो तरी त्याच्यातनं त्या बेसिक त्यांच्या मार्क्सवरनं आपण एक जजमेंट घेऊ शकतो की हा हायर रेटिंगचा स्टॉक आहे, हा लोअर रेटिंगचा स्टॉक आहे. सो हे दोन डेफिनेटली रेकमेंड करण्यासारखे आहेत साइट्स. हे झालं फंडामेंटलचं. टेक्निकल अनालिसिस मध्ये जे मी मगाशी सांगितलं की प्रेझेंट टाइम्स मध्ये आणि इथून पुढे पण टेक्निकल अनालिसिसची जास्त गरज पडणार आहे. कारण की टाइम करणं हे मार्केटला टाइम करणं हे गरजेचं नव्हतं पहिले, ते आता जास्त गरजेचं होणार. इथून पुढे हळूहळू जास्त गरजेचं होणार. कारण की म्हणजे मेन कारण हे आहे की जे पार्टिसिपंट्स आहेत हे जास्त इन्फॉर्म्ड पार्टिसिपंट्स आहेत आणि एका सर्टन टाइम फ्रेम मध्ये मार्केट इज ऑलवेज अ झिरो सम गेम. म्हणजे तुम्ही एक नॉट एक्झॅक्टली झिरो सम, बट यू हॅव टू फाईट टू अर्न द प्रॉफिट अल्टिमेटली. म्हणजे प्रत्येकाला ते प्रॉफिट अर्न करण्यासाठी फाईट करायचं आहे. आणि मग जसं पार्टिसिपंट जास्त इन्फॉर्म होत जाणार तसं ती फाईट जास्त फिअर्सफुल होत जाईल. तर त्याच्यामुळे मग टायमिंग करणं जास्त गरजेचं होईल. तर त्याच्यासाठी तुम्हाला म्हणजे कुठल्याही टाइम फ्रेमचा मार्केट पार्टिसिपंट असो, अगदी लॉंग टर्म इन्व्हेस्टर जरी असला तरी त्याच्यासाठी काही बेसिक्स ऑफ टेक्निकल अनालिसिस माहिती असणं गरजेचं आहे. तर मग याच्यामध्ये काय, इकडे मी स्लाइड मध्ये असंच ते टाकलंय की टेक्निकल अनालिसिस म्हणजे काय, तर प्राइस व्हॉल्यूम टाइम इज एव्हरीथिंग. म्हणजे तुमचं बॅकएंडच्या काहीही गोष्टी असतील तरी त्या अल्टिमेटली त्या स्टॉकच्या प्राइस मध्ये, व्हॉल्यूम मध्ये, म्हणजे त्या पर्टिक्युलर स्टॉक मध्ये किती व्हॉल्यूम ट्रेड होत आहे, म्हणजे त्याच्यामध्ये किती
इंटेन्स पार्टिसिपेशन आहे मार्केटचं आणि टाइम इन द सेन्स 2 दृष्टीने की रिलेटिव्ह परफॉर्मन्स कसा आहे मार्केटच्या विथ रिस्पेक्ट टू किती टाइम मध्ये तो स्टॉक परफॉर्म करतोय किंवा स्टॉक हा अपमूव्ह देताना किती वेळ घेतो, डाऊन फॉल करताना किती म्हणजे फॉल करताना कसा फॉल करतो. जे आपण स्टॉक्स असतात ना, काही पर्टिक्युलर स्टॉक्स असतात की जे ज्याच्यामध्ये प्रमोटर होल्डिंग खूप चांगलं असतं आणि जे वीक हँड्स असतात म्हणजे एकदम एंट्री लेवलचे जे स्टॉक पार्टिसिपंट्स असतात म्हणजे ज्यांचे एक मे बी 50,000 किंवा क्वांटिफाय करण्याची गरज नाहीये पण एकदम बिगिनर लेवलचे लोक जनरली त्या स्टॉक्सकडे फिरकतच नाहीत. म्हणजे आता एखादा नवीन एंट्रंट असेल तर तो काय आयशर मोटर किंवा बॉश घेणार नाहीये किंवा टाटा हनीवेल घेणार नाहीये किंवा MRF घेणार नाहीये. तर जनरली हे काही स्टॉक्स असतात हे वरच्या हवेला लागलेले असतात. म्हणजे काय तर ते कोणी विकतच नाही. म्हणजे ज्यांनी घेतलेले तो कधी विकायला येतच नाही. किंवा आता पेज इंडस्ट्रीज किंवा असे जे स्टॉक्स फार रेअरली त्याच्यामध्ये काही कारणाने सेलिंग आलं तर येतं. अदरवाईज हे स्टॉक्स नेहमी तर मग त्यांचा कमिंग टू द मेन पॉइंट की स्टॉक कोण होल्ड करतंय याच्याप्रमाणे त्याचं प्राइस बिहेवियर चेंज होत असतं आणि त्याचं होल्डिंग पॅटर्न चेंज होतो. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल इन्फोसिस मध्ये एक वेळ लोक ट्रेड करतात पण टीसीएसचा माझा एक ओव्हरऑल एक्सपिरियन्स असा आहे की जे टीसीएस होल्ड करतात ते विकायला येत नाहीत फारसे, ते घेऊन सोडून देतात किंवा असं कुठल्याही स्टॉकचं एक पर्टिक्युलर बिहेवियर असतं की आता जनरली एखाद्या छोट्या प्राइसच्या स्टॉकमध्ये रिटेल जनरली जास्त पार्टिसिपेट केलेलं असतं त्यांनी. म्हणजे लेटस्ट से मोर ऑर लेस 200, 250, 300च्या खालचे जे स्टॉक प्राइसचे स्टॉक्स असतात. तर मग त्यामुळे त्याचं बिहेवियर चेंज होतं खूप. तर हे सगळं तुम्हाला स्टॉक प्राइस चार्टच्या अनालिसिस मधनं लक्षात येऊ शकतं. ते तुम्ही नॉर्मलच एक ग्लान्स टाकला तरी त्यातनं तुम्ही हे समजू शकता की हे ह्याचं असं बिहेवियर आहे. म्हणजे ज्या वेळेला मार्केट करेक्ट होतं त्यावेळेला मग हे असे जे वरच्या हवेला लागलेले स्टॉक्स असतात ते साइडवेज जातात किंवा मग त्यांच्यात करेक्शन आलं तरी ते ज्याला आपण म्हणतो की म्हणजे हिकअप टाइप म्हणजे एक जस्ट शार्प फॉल येतो, मोमेंटरी असतो तो. फॉर अ डे ऑर टू तो फॉल राहतो खाली आणि इमिजिएटली विदिन 1-2 डेज तो परत वरच्या प्राइसला येऊन जातो स्टॉक. सो टेक्निकल अनालिसिस मध्ये ह्या 3 गोष्टी त्यामुळे मॅटर करतात की प्राइस, व्हॉल्यूम आणि टाइम. व्हॉल्यूम इज अनदर व्हेरी इम्पॉर्टंट इंडिकेटर की जनरली असं होतं की एखादा पर्टिक्युलर स्टॉक आहे त्याची एक रॅली झाली होती. लेटस से आपण SBIचं उदाहरण घेऊया की एक मिनिट. आता हा चार्ट मी एक शेअर करतो. हा, आता जे काही बेसिक पॅटर्न्स आहेत ते आहेत. आता हे सगळ्यांना माहिती असेल की हे बेसिक पॅटर्न्स आहेत मार्केटचे की बुल मार्केट आपण डिफाईन कसं करतो तर हायर टॉप आणि हायर बॉटम म्हणजे कॉन्झिक्युटिव्हली नवीन टॉप बनवतोय आणि जो लो आहे तो पण प्रिव्हियस लोच्या वरचा लो बनवलाय. तर दिस इज अ क्लासिक केस. हा कुठला स्टॉक होता? वेल्सपन गुजरातचा स्टॉक होता. 2009 मधला चार्ट आहे. सो हा एक बेसिक पॅटर्न आहे. आता आता जनरली कसं असतं, व्हॉल्यूम कुठे मॅटर करतं. हा एक टॉप केला बाजाराने पहिला, हा त्याच्यानंतर हा खाली आला, त्याच्यानंतर हा सेकंड टाइम जेव्हा परत इथे आला
या सेकंड टाइमच्या वेळेला व्हॉल्यूम खूप क्रुशल इंडिकेशन देऊ शकतो. जनरली जर हे एवढं मोठं सेलिंग यायचं असेल पुढे इथपर्यंत, विच वॉज अ बिग सेलिंग, म्हणजे 240 ते 160 एवढा तो नंतर खाली आला तिथनं. तर मोठं सेलिंग येणार असेल तर इथे व्हॉल्यूम ड्रॉप आउट होतं सेकंड टाइम जेव्हा येतो तेव्हा. सो ॲट दॅट टाइम यू हॅव टू टेक अ डिसिजन. जर प्राइस मूवमेंट इज नॉट फॉलोड बाय व्हॉल्यूम, देन यू कॅन टेक अ डिसिजन की दिस मूव्ह इज नॉट अ रिलायबल मूव्ह. म्हणजे इथून खाली आला आणि आता परत वर आलाय, तर ती वरची जी मूव्ह आहे ही रिलायबल आहे की नाही, हे आपल्याला व्हॉल्यूम वरनं हा डिसिजन आपण घेऊ शकतो. अगेन हा इथे ब्रेकआउट आला. ब्रेकआउट्स ज्या वेळेला येतात, म्हणजे हे 2 प्रिव्हियस टॉप केले होते त्यांनी इथे, ते टॉप करून तो खाली आला, इथे लो झाला आणि आता जेव्हा त्यांनी ही मूव्ह चालू केली, ह्याचा फायनल ब्रेकआउट इथे आला. तर ज्या वेळेला तो हा जो एक मोठा बॅरियर होता, अनेक वर्ष जे काय त्याचा टाइम फ्रेम असेल महिन्यांचा वगैरे, याच्या वरती त्याला ब्रेकआउट द्यायचा होता, तर इथे आपल्याला परत व्हॉल्यूम महत्वाचं ठरतं या रेंजमध्ये, की आता हा नवीन प्राइस रेंज एंटर करणार आहे का, हे कसं ठरवायचं. तर अगेन इट इज डिसाइडेड बाय व्हॉल्यूम. सो प्राइस, व्हॉल्यूम अँड टाइम हे सगळे फॅक्टर्स आहेत. आणि टेक्निकल अनालिसिस कसं महत्वाचं आहे, तर एक तुम्ही कुठल्या फेज मध्ये मार्केटमध्ये एंटर करताय ना, ते खूप महत्वाचं असतं. म्हणजे कसं, तर हा टाइम फ्रेम, हा जो एवढा वेळ लागलेला आहे, त्याच्यापेक्षा खूप कमी वेळामध्ये ही मूव्ह आलेली आहे. सो इफ यू have any grasp about price, volume, time analysis, you are in a better position to time the market and get better returns out of it. सिमिलरली बेअर मार्केटचा आपल्याला लोअर टॉप लोअर बॉटम हा चार्ट आहे DLF चा. 2008 मध्ये इट वॉज अ क्लासिक केस ऑफ बेअर थिंग. आणि DLF हा 1000 रुपयापासून कन्झिक्युटिव्ह नवीन लो करत चालला होता. ग्राफचा जो अँगल असतो ना, एक मिनिट हे ना, मला नेव्हिगेशन, हे खूप बेसिक गोष्टी आहेत, म्हणजे आपण कॉम्प्लिकेटेड गोष्टींचा विचारच नको करायला आता, पण ह्या अत्यंत कामाच्या गोष्टी आहेत. म्हणजे आता इथे अगदी नुसतं व्हिज्युअली बघून आपल्याला काय लक्षात येते, की या ग्राफचा एक 45 डिग्री अँगल आहे. जनरली 45 डिग्री अँगल हा सस्टेनेबल अँगल असतो. म्हणजे सस्टेनेबल इन द सेन्स, इन टर्म्स ऑफ टाइम, द बुल मार्केट इज सस्टेनेबल. तर तुला प्राइस मध्ये हा 45 डिग्री अँगल मिळाला तर इट इज बेटर टू एंटर. सिमिलर वे लोअर टॉप म्हणजे बेअर मार्केट आहे, तर लोअर टॉप लोअर बॉटम प्राइस मध्ये आपल्याला दिसतंय की बॉटम नवीन, म्हणजे खालचा बॉटम होतोय आणि जे टॉप सायक्लिकल टॉप्स आहेत ते प्रिव्हियस टॉप पेक्षा खालचे आहेत. आणि जर एक ओव्हरऑल अँगल बघितला तर तो 45 डिग्री डाऊन आहे. सो हे काही बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स आहे. अगेन ज्या वेळेला 45 डिग्री डाऊन अँगल असतो तेव्हा सस्टेन्ड बेअर मार्केट दिसतं, जे आपल्याला नंतर DLF मध्ये पुढच्या अनेक वर्ष दिसलं. नाउ दिस इज सपोर्ट रेजिस्टन्स. एखाद्या पर्टिक्युलर लेवलला सपोर्ट असतो, तिथून रॅली येते. एखाद्या पर्टिक्युलर लेवलला रेजिस्टन्स असतो, तिथून सेल ऑफ येतो. तर एखादा रेजिस्टन्स जेव्हा ब्रेक होतो, जसं फॉर एक्झाम्पल सपोर्ट रेजिस्टन्स, आता हा पहिले रेजिस्टन्स होता म्हणून इथून तो खाली आला, हा ब्रेक केला, वर गेला नवीन लेवलला इथपर्यंत. आता जेव्हा परत खाली आला तेव्हा दिस प्रिव्हियस सपोर्ट ऍक्टेड एज अ
दिस प्रिव्हियस रेझिस्टन्स ऍक्टेड एज अ सपोर्ट, जो इथूनच तो वरपर्यंत आला. अगेन खाली आला, ह्या लेवलला परत सपोर्ट घेतला. सो आय एम कॉलिंग दिस लाईन ॲज अ सपोर्ट लाईन. मला एक हे काय अशा आपल्याला काही रेडी, म्हणजे आजकाल तर असे पण सॉफ्टवेअर्स आलेत की जे तुम्हाला रेडी प्लॉट करून देतील. त्यांचं जे अल्गोरिदम्स हे केलेले असतात, त्यातनं ते तुम्हाला रेडीमेड ड्रॉ करून देतात सपोर्ट लाईन्स, रेझिस्टन्स लाईन्स, आणि तुम्हाला पाहिजे त्या टाइम फ्रेमला सुद्धा ते अवेलेबल असतं. म्हणजे मी इंट्राडे करतोय तर मला 3 मिनिटाच्या चार्टला, 5 मिनिटाच्या चार्टला सुद्धा सपोर्ट रेझिस्टन्स लेवल प्लॉट करता येतात. किंवा मी इन्व्हेस्टर असेल तर डेली चार्ट, वीकली चार्ट, मंथली चार्ट, अशा त्या टाइम फ्रेमच्या सपोर्ट रेझिस्टन्स पण तो प्लॉट करून देतो, रेडी प्लॉट करून देतो. म्हणजे मला ते सुद्धा मेहनत घेण्याची गरज नाही. तो त्यांचे जे फीड केलेले अल्गोरिदम्स असतात त्याप्रमाणे तो डायरेक्ट प्लॉट करून देतो रेडी बेसिकली. सो व्हिज्युअल इन्स्पेक्शनवरनं आपण एक काढू शकतो की एखाद्या पर्टिक्युलर प्राइसला सपोर्ट आहे, एखाद्या पर्टिक्युलर प्राइसला रेझिस्टन्स आहे. रेझिस्टन्स आहे म्हणजे काय, तर तिथे तुम्हाला इनव्हेरिएबली या गोष्टी दिसतात की त्या प्राइसच्या जवळ आला की व्हॉल्यूम ड्रॉप होतो, किंवा वरच्या लेवलला कमी वेळ टिकतो, खाली पटकन येतो त्या रेंजमध्ये. दॅट इज हाऊ यू आयडेंटिफाय अ रेझिस्टन्स. सिमिलरली सपोर्टला काय होतं की त्या प्राइसच्या जवळ आला तर खाली कमी टिकतो स्टॉक, इमिजिएटली वर येतो, किंवा तिथे व्हॉल्यूम पिकअप होतो. हे कॅरेक्टरिस्टिक आहेत सपोर्टचे. आता हे काही बेसिक पॅटर्न्स आहेत, डबल टॉप, डबल बॉटम. हे चार्टमध्ये तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. डबल टॉप, डबल बॉटम. हा डबल टॉप झाला, आणि मी शक्यतो ठेवले. हा LNTचा चार्ट आहे. अगेन हे सगळे 2010 मधले चार्ट्स आहेत. आणि हे सगळे जे चार्ट्स असतात ना, हे मोर ऑर लेस प्रत्येक टाइम फ्रेमला असतात. अगदी काही स्पेसिफिक पॅटर्न्स असतात जे खूप शॉर्ट टर्म मध्ये काम नाही करणार, किंवा त्यांचं डिपेंडंट असतात. ते टाइम फ्रेम तुम्ही काय सिलेक्ट करताय त्याच्यावरती त्याचा रिझल्ट डिपेंडंट असतो. पण अदरवाईज टेक्निकल अनालिसिस मध्ये इट डझंट मॅटर वेदर यू आर स्टडिंग गोल्ड, वेदर यू आर स्टडिंग LNT और रिलायन्स कॅपिटल, काही पण असो, तर इट डझंट मॅटर. आणि टाइम फ्रेम ऑल्सो डझंट मॅटर. फक्त त्याचं इम्पॅक्ट चेंज होईल. म्हणजे तुम्ही एखादा 3 मिनिटाचा चार्ट जर बघताय तर त्याचा रिझल्ट तुम्हाला त्या टाइम फ्रेमच्या अनुरूप त्याचं इम्प्लिकेशन असेल. म्हणजे इंट्राडे चार्ट मध्ये सपोज तुम्हाला एखादा बाय सिग्नल मिळाला तर मे बी तो तुम्हाला 1%, 0.5% इथपर्यंतचे रिटर्न्स देईल. डेली चार्ट वरती तुम्ही बघत असाल तर डेली टाइम फ्रेमच्या ह्याच्यात, तर त्याच्या प्रपोर्शनेट तुम्हाला स्केलचे रिझल्ट्स मिळतील. सो हिअर वी सी डबल टॉप, दिस इज डबल बॉटम. हा अगेन इथे डबल टॉप झाला. डबल टॉप इन द सेन्स त्या लेवलला परत आला सेकंड टाइम, आणि एक्झॅक्टली तिथेच त्याने टॉप केला आणि फिरला तो खाली. तेव्हा व्हॉल्यूम पण बघायचं का सेकंड टॉपला? व्हॉल्यूम रिड्यूस होतं ऑलवेज व्हॉल्यूम. हे कुठले पण पॅटर्न्स आहेत ना, या सगळ्या पॅटर्न्स मध्ये व्हॉल्यूम इज व्हेरी सिग्निफिकंट. लोक व्हॉल्यूमला खूप कमी महत्व देतात, पण व्हॉल्यूम वरती तुम्ही खूप मेजर डिसिजन्स घेऊ शकता. म्हणजे ऍक्च्युली त्याचा खूप फायदा होतो व्हॉल्यूमचा. इवन आता सपोज हा स्टॉक आहे, हा इथून हायर टॉप, हायर बॉटम करत चाललाय, वरती चाललाय. तर हे होत असताना हे त्याच्यातले जे इंटरमिटंट, हे छोटे छोटे फॉल्स आलेले आहेत ना, हे सगळे, किंवा हा इथे फॉल आलाय, हा इथे फॉल आलाय, हा इथे फॉल आलाय, तर हे सगळे या फॉल्सच्या वेळेला पण आपल्याला इंडिकेशन मिळतं की खूपदा काय होतं की रायझिंगला जे व्हॉल्यूम आहे त्याच्यापेक्षा फॉलिंगचं व्हॉल्यूम कमी आहे खूप. सो यू गेट टू नो की हे जस्ट करेक्शन आहे. आणि जेव्हा मेजर करेक्शन किंवा ट्रेंड रिव्हर्सल होणार असेल ना, तर त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की आता समजा हा इथून इतका फॉल आलेला आहे, या पूर्ण फॉल मध्ये जर व्हॉल्यूम अनालिसिस केलं आणि हा इथला ट्रेंड रिव्हर्सल झाला इथनं, हा डाऊन ट्रेंड होता, 45 डिग्री डाऊन अँगल दिसतोय मला, आणि इकडून हा आता चेंज झाला, तर ते होत असताना तर काय आपल्याला कळत नाही. आता आपण हाइंडसाइट मध्ये बोलतोय, पण ते घडत असताना ट्रेंड रिव्हर्सल आहे की नाही हे कसं ओळखायचं? तर त्याच्यामध्ये प्रत्येक वेळी व्हॉल्यूम आणि टाइम दोन्ही पण हे खूप महत्वाचं असतं.
आता जसं फॉर एक्झाम्पल हा 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 जेव्हा फॉल होतो इथे, या फॉलमध्ये कुठला पण एक झूम नाही होते. कुठला पण एक राईज पकडला. हां. आता बेसिक ट्रेंड हा फॉलचा आहे. ठीक आहे. या फॉलमध्ये हा एक राईज झाला. या राईजचा जो टाईम होता इथे, हा एवढा टाईम लागला. पण हा जो फॉल आहे, हा अगदी कमी वेळात झालेला आहे. दिस इज द इंडिकेशन की त्यांनी राईज व्हायला एवढा वेळ घेतला, फॉल अगदी कमी वेळात झाला. आता याला एक काउंटर आर्ग्युमेंट असं आहे की फॉल ऑलवेज टेक्स स्मॉलर टाइम देन रायझिंग. हे ठीक आहे, पण तरी सुद्धा जर तो ॲबनॉर्मल शॉर्ट टाइम असेल, देन वी गेट अ क्ल्यू की याला वाढण्यासाठी खूपच जास्त वेळ लागतोय आणि तुटण्यासाठी तो अगदी इझिली फ्री फॉल होतोय. मग याच्यावरनं हा जेव्हा इथे येतो, त्यावेळेला आपण अग्रेसिव्हली बाय नाही करत, कारण इथे त्याचा डबल बॉटम झालाय, म्हणजे थेरॉटिकली इकडून वाढायला पाहिजे. पण हे जर आपण अनालिसिस केलं की फॉल होताना त्यांनी फार कमी वेळ घेतला, तर आपण आपलं बाईंग इथे अव्हॉइड करू शकतो. आणि देन इव्हेंच्युअली इट केम मेड अ लोअर लो, मच लोअर लो. सो हे तिन्ही जे फॅक्टर्स आहेत ना चार्टमध्ये, प्राइस, व्हॉल्यूम आणि टाइम, हे तिन्ही नेहमी कन्सिडर केले पाहिजेत. टेक्निकल अनालिसिसमध्ये मोस्ट निग्लेक्टेड जर असेल काही, तर ते व्हॉल्यूम आणि टाइम हे फॅक्टर्स लोक निग्लेक्ट करतात. तर तो एक भाग झाला. हा खूप लेमॅन्सला पण कळणारी गोष्ट आहे आणि जी अत्यंत सिग्निफिकंट आहे. कारण काय होतं की एखादी ₹1000 गोष्ट ₹200 आली तर आपण बाय करतो. ह्या विचार करून की 1000 ची 200 झाली तर 300-400 काही तर होईल, असं करून जेव्हा बाय करतो, तेव्हा त्याच्यामध्ये एक फंडामेंटल एरर असते की तो स्टॉक जर 100 पासून 200 पर्यंत आलेला आहे, तर त्याच्यामध्ये रिट्रेसमेंट किती येतीये? तर रिट्रेसमेंट म्हणजे काय? तर आता या चार्टमध्ये काय झालं? हं. हां. हां. आता या चार्टमध्ये काय आहे? हा अगेन वेल्सपनचा चार्ट आहे. ही एवढी मूव्ह झाली. सगळ्यांना म्हणजे दिसतंय ना? यू आर ऑन म्हणजे हा दिसतंय. दिसतंय हो ते. हो हो हो. दिसतंय. ही एक ₹119 पासून ₹233 पर्यंत हा वर आला. तर हे बेसिक फिबोनाकी रिट्रेसमेंट्स आहेत आणि फिबोनाकीचा खूप हाय सिग्निफिकन्स आहे ट्रेडिंगमध्ये. जे फिबोनाकी नंबर्स आहेत, ते जनरली आपल्या ह्युमन्स आणि याच्यामध्ये पण त्याचा अकरन्स असतो फिबोनाकी रेशोचा. सो 38.2, 61.8% ह्या ज्या 2 लेव्हल्स आहेत, त्याला ते गोल्डन रेशो किंवा फिबोनाकी गोल्डन रेशो वगैरे असे नावं आहेत, की ज्याचा निसर्गात पण अकरन्स असतो त्या रेशोचा आणि त्या नंबर्सचा. तर ते ट्रेडिंगमध्ये पण असं लक्षात आलंय, की हे रेशोज खूप सिग्निफिकंट रोल प्ले करतात. म्हणजे कसं? तर जनरली ही 61.8 ही जी लाईन आहे ना, आता ही इथे काढली मी. म्हणजे सगळ्यात पहिलं रिट्रेसमेंट म्हणजे काय? तर ₹100 ची गोष्ट ₹200 झाली, तर ती 200 पासनं जेव्हा खाली येते परत, तर कुठल्या-कुठल्या लेव्हलला काय-काय सिग्निफिकन्स आहे. तर काय-काय सिग्निफिकन्स आहे? तर अ, जर ती ॲब्सोल्यूट 100 ची 200 झालेली गोष्ट जर त्याचं बुल मार्केट कंटिन्यू असेल, म्हणजे त्याच्यातली बुलिश स्ट्रेंथ कंटिन्यू असेल, तर ती 61 आयडियली 50% च्या खाली जाणार नाही. म्हणजे ती परत 150 च्या खाली जाणार नाही. ॲट द मॅक्स ती 61 पर्यंत रिट्रेस होईल. म्हणजे काय? 61.8% रिट्रेस होईल. म्हणजे किती? तर 138 पर्यंत खाली येईल ती. 200 ला गेलेली गोष्ट. पण जर ती 138 च्याही खाली आली, तर याचा अर्थ त्याचं बुल मार्केट संपलं. टेक्निकली म्हणजे थेरॉटिकली आपण असं म्हणूयात. पण हे मोस्ट ऑफ द टाईम हे काम करतं. जसं आता फॉर एक्झाम्पल या चार्टमध्ये 50% पर्यंत प्रिसाईज रिट्रेस झाला तो. अगदी प्रिसाईज. हे मी
म्हणजे या ग्राफमध्येच लेवल प्लॉट केलेलं आहे. ऑलमोस्ट सगळ्या सॉफ्टवेअर्समध्ये फिबोनाची रिट्रेसमेंट मिळतात आणि त्या तुम्हाला पाहिजे त्या टाइम फ्रेमवर अप्लाय करू शकता. आता हा जो चार्ट मी लावलेला आहे हा डेली चार्ट आहे. म्हणजे दिस मूव्हमेंट इज ऑलमोस्ट स्पॅनिंग टुवर्ड फॉर अ फ्यू मंथ्स. म्हणजे हा जो काही ग्राफ दिसतोय हा ऑलमोस्ट काही महिन्यांचा ग्राफ आहे. तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला इनपुट काय द्यायला लागतं, एक बॉटम प्राइस इनपुट केली. मला सायक्लिकल एक जी पहिली मूव्ह वाटली त्याचा हा टॉप मी इथे पिक केला. त्याच्यानंतर मला सॉफ्टवेअरमध्ये या रेडी लेव्हल्स मिळाल्या रिट्रेसमेंटच्या. त्याच्यातल्या या 2 सगळ्यात सिग्निफिकंट रिट्रेसमेंट्स आहेत. 38.2 आणि 61.8%. आणि 50% जसं मी सांगितलं, की बेसिक 50%च्याच खाली जायला नको जर तो बुल असेल तर. आणि इव्हन याच्यावरनं पण आपल्याला लक्षात येतं, की एखादा स्टॉक 100 वरनं 200 गेलाय, तो 200 वरनं 175च्या पण खाली जात नाहीये. म्हणजे 25% रिट्रेसमेंट झाली त्याची. तर त्याच्यामध्ये खूप स्ट्रेंथ आहे याचा अर्थ. तर जी रिट्रेसमेंट होतीये त्याच्यावरनं पण आपल्याला ही गोष्ट लक्षात येते, की त्याच्यात किती स्ट्रेंथ आहे. जसं आता मार्केटनी जेव्हा 7,500चा निफ्टीचा बॉटम झाला, त्याच्यानंतर जेव्हा राईज सुरू झाला, त्याच्यानंतर 10,000 जेव्हा निफ्टी क्रॉस झाली ना, तर तुम्ही ग्राफ काढून बघितलं तर लक्षात येईल, की रिट्रेसमेंटच होत नव्हती कुठे. म्हणजे जी रिट्रेसमेंट म्हणजे व्हायची ती काय व्हायची? ती फक्त इंट्राडे व्हायची. टॉपपासनं काहीतरी थोडंफार सेलिंग यायचं. पण ज्याला आपण प्रॉपर रिट्रेसमेंट म्हणतो, की 7,500चा इंडेक्स 10,000 झाला, म्हणजे 3,000 पॉइंट वाढला, तर 1,000 पॉइंट तुटला तरी इट इज हेल्दी थिंग. पण ते सुद्धा नाही होते. याचा अर्थ त्याच्यामध्ये सुपर स्ट्रेंथ आहे. असा त्याचा अर्थ होतो, की रिट्रेसमेंट वरनं पण आपण डिसिजन मेकिंग करू शकतो. आणि इथे तसंच झालंय बघा या वेल्सपनमध्ये 50%ला बरोबर त्यांनी टच केलं इकडे आणि परत नवीन रिझ्यूम केलं. इथे डबल टॉप झाला. हा डबल टॉप. आता जेव्हा रिट्रेस केलं त्यांनी, तेव्हा तो फक्त या वरच्या रिट्रेसमेंट पर्यंत आला आणि इव्हेंच्युअली त्यांनी नवीन टॉपच्या दिशेने परत गेला तो. सो रिट्रेसमेंट, फिबोनाची रिट्रेसमेंट इज अ व्हेरी सिग्निफिकंट थिंग. फिबोनाची रिट्रेसमेंटचे आता ॲडव्हान्समेंट नवीन अशा आलेल्या आहेत. नवीन म्हणजे आता त्यालाही अनेक वर्ष झाली. एक्सटेन्शन्स. म्हणजे जसं आपण रिट्रेसमेंट काढल्या, तसं तो पर्सेंटेज एक्सटेन्शन्स देतो. त्या मूव्ह प्रमाणे सिग्निफिकंट एक्सटेन्शन्स देतो. ज्याच्यावरनं तुम्ही प्रोजेक्ट करू शकता, की आता ही 1 मिनिट. आता याच्यात अंडू कसं करायचं? हां. आता फिबोनाकीला मी इनपुट काय दिलं? 0%, 100%. त्याच्यावरनं त्यांनी या लाईन्स प्लॉट केल्या या सगळ्या. ठीक आहे? या रिट्रेसमेंटच्या लाईन्स झाल्या. सिमिलर वे ह्या मूव्हच्या बेसिसवरती मला एक्सटेन्शन्स पण प्लॉट करता येतात. म्हणजे तो मला फ्युचर प्रोजेक्शन्स देईल, की हे सिग्निफिकंट टार्गेट्स असू शकतात पुढे याचे. जर याचं बुल मार्केट रिझ्यूम झालं याच्यानंतर किंवा परत जेव्हा केव्हा हा टॉप त्याचा ब्रेक होईल. कारण हा टॉप केल्यानंतर हे पुढे काय होणार आहे मला माहिती नाहीये. त्यावेळेला मला इथे जेव्हा डिसिजन घ्यायचा आहे, हां, हे इथे होतं रे याच्या आयला मगापासनं. हां. हां. व्हॉट आय एम ट्राइंग की प्रॅक्टिकल डिसिजन मेकिंगमध्ये कसा त्याचा उपयोग होऊ शकतो. आता हा चार्ट आपण जुना म्हणजे हिस्टॉरिकल चार्ट बघतोय, पण जेव्हा तो चार्ट बनत असतो, लाईव्ह असतो आपण, तेव्हा पुढचं म्हणजे आपल्याला पुढच्यासाठी डिसिजन घ्यायचा आहे. तर तो आत्ता सपोज आता ही फक्त एवढीच मूव्ह झालेली आहे. मला ह्या पॉइंटला मी बाजारात एंटर केलंय, तर ही मूव्ह इथून ते इतकी होऊन गेलेली आहे. आता मला ऍक्च्युअल डिसिजन घ्यायचा आहे. मला माहिती नाही की पुढे हे असं काय नक्की होणार आहे. ते मला माहिती नाहीये. मग त्यावेळेला रिट्रेसमेंट काम करतं, की आता ही एवढी 119 ते 233 मूव्ह झाली, तर आता मी वेट करीन बेअर मिनिमम जी पहिली 25% रिट्रेसमेंट आहे, 31% रिट्रेसमेंट आहे किंवा जे काय तो किती रिट्रेस होतोय त्या टाइम फ्रेम मध्ये. बरं मग आता त्याला टाइम किती द्यायचा? तर ही वरची अपमूव्ह जेवढ्या वेळात झालेली आहे, ही अपमूव्ह जितक्या वेळात झालेली आहे त्याच्या
1/3 1/4 टाइम मी वेट करतो. मग बघतो की तू किती खाली येतोय. पहिली रिट्रेसमेंट ही नेहमी जनरली बायआउट होते ती. म्हणजे तसंच इथे झालं बघा. इथे एक स्मॉल पहिले छोटं आलं, तिकडून परत राईज झाला. आता लकीली या चार्टमध्ये व्हॉल्यूम पण आहे बघा. खालचे जे बार्स आहेत ना, हे सगळे व्हॉल्यूम बार्स आहेत. ठीक आहे. तर हा, मग हे पुढचं रिट्रेसमेंट आलं. म्हणजे मला या कुठल्या तरी रिट्रेसमेंटला मी एंटर करू शकतो की आता खाली येताना हा जास्त वेळ घेतोय इथे, तर माझा डिसिजन बाईंगचा मी मेंटेन करू शकतो आणि जिथे मला मिनिमम रिस्क राहील अशा लेवलला मी एंट्री करू शकतो. म्हणजे मी ही मूव्ह झाल्यानंतर मला डिसिजन घ्यायचा आहे बाजारात की आता मी कशी एंट्री करू याच्यामध्ये, या स्टॉकमध्ये. हा 119चा 233 झालाय, तर मी आता कुठे एंट्री करायची हे कसं ठरवायचं? तर रिट्रेसमेंट वरनं ठरवायचं. तर त्याच्यातली ऍटलिस्ट मी या पहिल्या रिट्रेसमेंट लेवल, ही जी पहिली लाईन आहे याच्यासाठी मी थांबलं पाहिजे आयडियली. सो ह्याच्यानी तुमचा एक थोडा अजून रिस्क रिवॉर्ड चांगला होतो. हा सेम चार्ट आहे. बेसिक हे लाईन लॉंग टर्म साठी आहे का? कुठल्याही टाइम फ्रेमला वापरू शकता तुम्ही. ओके. बेसिक काय आहे, पण याच्यामागचं बेसिक असं आहे की जेव्हा तू रिट्रेसमेंट वापरतो त्यावेळेला ट्रेंड मध्ये वापरलं पाहिजे. म्हणजे मी अशा कुठल्याही रॅन्डम 2 प्राइसेस घेतल्या. हम्म. हा, आता मी इथे जी रिट्रेसमेंट घेतलेली आहे ना, ती ही प्राइस आणि ही प्राइस, म्हणजे ही जी पहिली त्याची अपमूवची सायकल आली ना. हम्म. एक मिनिट. मी एक सेकंड स्क्रीन शेअर करू का? हा, हा, एक सेकंड, एक दाखवतो फक्त, म्हणजे सगळ्यांना क्लिअर होईल त्याच्याने. तर मी जस्ट रॅन्डमली, तू आता बोलत होतास तेव्हा आपलं माइंड ट्री जस्ट रॅन्डमली एक स्टॉक घेतला आणि चेक करत हा. होती फिबोनाची. हे बघ, तर त्याच्यामध्ये हा प्लॉट ड्रॉ बरोबर केला ना, हा स्टार्टिंग पॉइंट आणि हा त्याचा करेक्ट. टॉप. आता तू याची टाइम फ्रेम काय घेतलीयस? मी हा घेतलाय की जानेवारी 20 टू डिसेंबर 20. हा, ठीक आहे. म्हणजे हा, तर याच्यामध्ये हा इथून स्टार्ट केला आणि हा इथे टॉप केला, त्याचा बॉटम टू टॉप मी ड्रॉ केला. हा. बरोबर. त्याचा पहिला म्हणजे आता रिट्रेसमेंट तुझं लेवल top ही आहे ना, होती. आता एकच मिनिटं मी हे करतो. हा. आता तू जो टॉप घेतलायस, तर रिट्रेसमेंटचा इम्पॅक्ट आपल्याला कुठे मिळतो की त्या टॉपला तू मार्केटमध्ये शिरलायस किंवा एक मूव्ह होऊन गेली सिग्निफिकंट, आणि आता तुला डिसिजन घ्यायचंय की आता या Right. स्टॉकमध्ये मी एंट्री करायची तर कुठे करायची. राईट. हा, तर त्याने आता तुला रिट्रेसमेंट मिळाल्या. हो, आणि एक्झॅक्टली 61.8 ला त्याने इथून रिव्हर्सल केला. हा, करेक्ट. इथून रिव्हर्सल जिथून केला त्यांनी त्याने. चांगलं मला, हा, करेक्ट. आता हा इथपर्यंत आलेला, म्हणजे आता ह्याच्यानंतर आपण अपेक्षा करू शकतो ना की हा 650 पण क्रॉस करणार, म्हणजे आता है ना. करेल. जर त्याने ही लाईन तोडली नाही करेक्ट. 78.60, तर तो 650 ला क्रॉस करेल म्हणजे मग. आणि सेम वे एक्सटेन्शन पण असतात ज्याच्यामध्ये तुला फिबोनाची एक्सटेन्शन्स मिळतात. म्हणजे कसं, तर त्याच्यामध्ये मात्र तुला हे असतं. एकच मिनिटं मी माझ्या ह्याच्यात हा, बघतो. नाही, बस मी फक्त झालं शेअर करतो. एक डेमो अकाउंट आहे. स्क्रीन शेअर करायला लागेल, मी केला होता ना त्याच्यामुळे तुझा स्क्रीन गेला. हा, एकच मिनिट. हा, स्क्रीन दिसतीये? हो. हा.
फिबोनाची प्रोजेक्शन म्हणून आहे बघा हे. आता हा 1 मिनिट आहे, त्याच्याऐवजी मी डेली चार्ट लावला. आता मला सगळं क्लिअर करायला लागेल बेसिकली चार्ट मधलं. एकच मिनिट. तर हे जसं मी रिट्रेसमेंटचं बोललो ना, तसंच एक एक एक्सटेन्शनचं पण आहे ना. आता हे मी सगळे माझे इंडिकेटर काढून टाकतो, म्हणजे दिसेल तुम्हाला. आता फिबोनाची रिट्रेसमेंट जनरली कसं वापरतात, प्रोजेक्शनला तुम्हाला 3 लेग द्यायला लागतात. म्हणजे फक्त डाउन टू अप नाही, तर डाउन अप डाउन असं पूर्ण सायकल द्यायला लागतं. मी अजून वीकली घेतो, म्हणजे चार्ट जरा नीट येईल. मी याला 3 पॉइंट्स दिले. रिट्रेसमेंटला आपल्याला 2 पॉइंट्स देतो आपण. प्रोजेक्शनला मी 3 पॉइंट्स दिले. आणि ऑलमोस्ट आता म्हणजे सगळ्या ब्रोकर्सच्या सगळ्या सॉफ्टवेअर्समध्ये प्रोजेक्शन्स पण इन्क्लूड केलेले असतात. तर ते जरूर सगळ्यांनी वापरायचे. आता मी काय केलं, हा टॉप सगळ्यांना दिसतंय ना? हो, हो. शेअर करतोय ते. म्हणजे हे अपस्टॉक्सचं जे शेअर करतोय ते दिसतंय ना? हो, हो. तर आता मी काय हो. केलं, आता मला पॉइंटर कसा मिळेल, की मी जे दाखवतोय ते? इथून करेक्ट. पेन. हे पहा, हा मी टॉप घेतला, हा बॉटम घेतला आणि हा तिसरा पॉइंट घेतला. म्हणजे एक सायकल घेतलं मी, त्याच्यावरनं त्यांनी मला प्रोजेक्शन्स दिले पुढचे. ठीक आहे? क्लिअर. सोपं होतं. नाही. क्लिअर. आता ते नेमकं आता टाइम फ्रेम त्याचा हे झाला खूप. हे पहा, आता इथे खाली प्रोजेक्शन्स आले का? कारण निगेटिव्ह ट्रेंड मध्ये होता ना येस बँक. एक मिनिट. आपण थोड्या छोट्याच टाइम फ्रेमला घेऊ, म्हणजे लक्षात येईल. बस. मी पहिले इथे एक पॉइंट घेतला, त्याच्यानंतर हा सेकंड पॉइंट घेतला टॉप, आणि त्याच्यानंतर आता मी इथे घेतला, हा इथला जो बॉटम आहे हा. तर त्यांनी मला हे वरचे सगळे एक्सटेन्शन्स दिले बेसिकली या मूवच्या बेसिसवरती, ही साधारण 150 ते 300 पर्यंतची मूव आणि परत खालची मूव ही मी काढली. तर त्याच्या मला त्यांनी एक्सटेन्शन्स दिल्या, की
ह्या सर्टन तो जो टॉप होता तो ब्रेक झाल्यानंतर पुढच्या मला वरच्या हायर लेवल्स कुठल्या आहेत तर इथे आता 127 161 हे असे रिट्रेसमेंट दिसत आहेत बघा. एकच मिनिट आता तुझ्या तुझ्या एखाद्या चार्ट मध्ये बघ यार, मला इकडे ना हे नेव्हिगेट नाही करता येते नीट. ठीक आहे. ठीक आहे. अरे मी तो जो वापरतो ना चार्टिंग, त्याच्यामध्ये फक्त हेच आहे, फिबोनाची नॉर्मल जे आहे ना तेच आहे. किंवा प्रोजेक्शन नाही. एक्सटेन्शन असेल, मग एक्सटेन्शन नावाने असेल जनरली असतं अरे, पण म्हणजे नाही, ठीक आहे. मी बघतो ते नंतर. ती आयडिया आली, पण कसे पॉइंट ड्रॉ करायचे 1 2 3 ते समजलं. हा म्हणजे तीन गोष्टी घ्यायच्या त्याच्यामध्ये. हा आपण आता आहे ना इथे घेऊ, म्हणजे इथे परफेक्ट आपल्याला ह्या लोअर लेवलला एक्सटेन्शन्स मिळतील. हा एकदम जो बॉटम झाला होता ना 10 रुपयाचा तो घेतला, त्याच्यानंतर पहिला जो 17चा टॉप होता तो घेतला, आणि त्याच्यानंतर परत आता हा जो लेटेस्ट जो बॉटम झाला होता 12-13 रुपयाचा हा घेतला. ठीक आहे. आता हे माझ्याकडे एक्सटेन्शन्स मिळाले. आता हा जो पहिला बरोबर अटकला ना, ही जी आता नाही का यांनी मध्ये बाय कॉल दिला होता अभिजितनी, हो 20.75, तिथे जो आत्ता अटकलाय तो ती 161, जे मी म्हंटल ना की 61.8 आणि 38.2 हे एकदम सिग्निफिकंट नंबर्स आहेत, फिबोनाकी नंबर्स आहेत. तर आता हे जे प्रोजेक्शन आलं ना आपल्याला, तर त्याच्यामध्ये प्रोजेक्शन मध्ये पण हे कळतं आपल्याला की आपण आता बाय केलेलं आहे, तर वरच्या साईडला तो कुठे कुठे अटकेल किंवा काय काय रेजिस्टन्स असू शकतात, मग ती ब्रेक झाल्यानंतर कुठली असेल. तर आता हे जसं 161 आहे ना %, तसं अजून हायर लेवलचं पण काढता येतं, म्हणजे आता त्याच्या वरचं पण काढता येऊ शकतं असं. ओके. हा, तर हे फिबोनाकी झालं. रिट्रेसमेंट, सिमिलर रिट्रेसमेंट आपण डाऊन ट्रेंड मध्ये, म्हणजे आता आपण सिग्निफिकन्स असतो की आता हा कुठला चार्ट आहे, गेलाय माझा याच्यातनं 1400 ते 400 एवढा कुठला आला होता खाली त्यावेळेला. एनिवेज, तर हा स्टॉक हे बघा, हा एवढा फॉल आला. आता कसं असतं की फॉल आल्यानंतर म्हणजे जर 200 रुपयाची गोष्ट 100 रुपये झाली तर ती 150 पर्यंत येऊच शकते, आणि 150 आली तरी त्याचा बेअर ट्रेंड संपला असं नाही होत. 150च्या वरती ज्या वेळेला ती टिकेल त्यावेळेला आपण असं म्हणू की त्याचा बेअर ट्रेंड संपला, कारण ती 200 ते 100 आली होती. तर हे आपल्याला बेसिकली रिट्रेसमेंट वरनं लक्षात येतं. तर अगेन आता इथे बघशील तर जे 61.8 ला तो बरोबर अटकला इथे, आणि मग परत खाली आला. आता हे मला नेमकं याचं हे दिसत नाहीये, नाही तर आपण त्याचं लेटेस्ट फॉलोअप घेतलं असतं या स्टॉकचं. सो असा जेव्हा खाली आलेला स्टॉक असतो आणि तो समजा आपण जे काही कारण असतील, इंडसइंड बँक आहे का? नाही इंडस, अरे हे 2009-10 मधला आहे चार्ट. ओके. तर असा खाली जर कुठे बाय जरी केलेला असेल ना, तरी आपल्याला लक्षात येतं की हा कुठे कुठे अटकू शकतो, आणि मग त्याप्रमाणे आपण आपला डिसिजन प्रॉफिट बुकिंगचा वगैरे त्याच्यात घेऊ शकतो बेसिकली. हा एक बेसिक अजून एक पॅटर्न आहे जो मध्ये एका कुठल्या तरी स्टॉकला सांगितला होता, कप अँड हँडल. मुव्हिंग ॲव्हरेज ऑलमोस्ट सगळे लोक वापरतात, आणि मुव्हिंग ॲव्हरेजला म्हणजे असा स्टॅटिस्टिकल काही सिग्निफिकन्स नाही आहे, म्हणजे की हाच मुव्हिंग ॲव्हरेज का, तोच मुव्हिंग ॲव्हरेज का. काही हिस्टॉरिकली प्रचलित मुव्हिंग ॲव्हरेजेस आहेत ते सगळे वापरतात, त्याच्यामुळे त्याला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. मुव्हिंग ॲव्हरेज म्हणजे काय बेसिकली, की ॲव्हरेज प्राइस जी मूव्ह होतीये म्हणजे काय, तर 10 दिवसाची ॲव्हरेज प्राइस ती कंटिन्युअस आपण चेंज करत चाललोय. तर दॅट इज ऍक्च्युअली इन थिअरी द बेस्ट इंडिकेटर, म्हणजे तुम्हाला काहीच बघायची गरज नाहीये दुसरं.
मूव्हिंग ॲव्हरेजच्या वरती प्राइस असेल, एखाद्या ठराविक टाईम फ्रेमच्या मूव्हिंग ॲव्हरेजच्या वर असेल तर तो बुलिश आहे. त्याच्या खाली असेल तर तो बेरिश आहे. जसं आता इथे आम्ही एक मूव्हिंग ॲव्हरेज बेसिक कुठलातरी वापरलाय 50 वगैरे असा असेल तो. हा मूव्हिंग ॲव्हरेज इथे ब्रेक झाला. त्याच्यानंतर त्यांनी इथे एक अटेम्प्ट केली क्रॉस करायची, पण ती फेल गेली. सो इथून ब्रेक झाल्यानंतर सेल ऑन राईज कॅटेगरीत आला तो. आणि ही त्यांनी डाउन मूव्ह केली. या अख्ख्या टाईम फ्रेममध्ये त्यांनी हा मूव्हिंग ॲव्हरेज ब्रेक नाही केला. इथे ब्रेक केला. हे ब्रेक करताना इथे व्हॉल्यूम चांगलं सिग्निफिकंट व्हॉल्यूम होतं. आणि मग नंतर ब्रेक केल्यानंतर तो ह्या मूव्हिंग ॲव्हरेजला सपोर्ट घ्यायला लागला प्रत्येक वेळी. तर त्याच्यावरनं आपल्याला लक्षात येतं मूव्हिंग ॲव्हरेजवरनं. तर कुठले सिग्निफिकंट मूव्हिंग ॲव्हरेजेस आहेत? तर 50 आहे, 200 आहे. आता याला काही बेसिस काही नाहीये. 50 का 200 का? 200ला एक बेसिस पहिले असा होता, की यूएसमध्ये वगैरे जेव्हा ट्रेडिंग व्हायचं पहिल्यांदा, तर ते 4 दिवसाचं ट्रेडिंग असायचं आठवड्याला. सो 52 आठवड्याचं 208 दिवस होतात आणि काही सुट्ट्या-बिट्ट्या म्हणून ते 200. म्हणून 200 डे मूव्हिंग ॲव्हरेजला खूप सिग्निफिकन्स आला, की 200 डे मूव्हिंग ॲव्हरेज म्हणजे एका वर्षाचं पूर्ण ॲव्हरेज प्राइस निघते त्यातनं. सो दॅट इज हाऊ 200 डे मूव्हिंग ॲव्हरेजला आपण एक लाँग टर्म पॅरामीटर म्हणून बघतो, की 200च्या वरती असेल तर तो लाँग टर्म तो बुल मार्केटमध्ये आहे ॲक्चुअली. किंवा शॉर्ट टर्मचा बघायचा असेल तर क्वार्टरलीच्या प्रमाणे आता आपण ॲक्चुअली जे महिन्याचे ट्रेडिंग डेज असतात ते जर काढले, तर ते 22-23 ट्रेडिंग डेज असतात. मग त्याच्यामुळे क्वार्टरचं जर तुम्हाला काढायचं असेल तर 69चा ॲव्हरेज वापरता येतो किंवा 60. म्हणजे आपण जे मूव्हिंग ॲव्हरेज वापरतो त्याला काहीतरी बेसिस पाहिजे आणि क्लोज टू दॅट फिगर तो मूव्हिंग ॲव्हरेज वापरला पाहिजे. अदरवाईज अशा खूप थिअरीज असतात. प्रत्येक जण आपला काहीतरी कॉम्बिनेशन वापरतो, की 5-20 किंवा तर ते व्हॉटएव्हर मूव्हिंग ॲव्हरेज यू यूज त्याला काहीतरी एक सिग्निफिकन्स पाहिजे. 5ला सिग्निफिकन्स काय आहे? तर आठवड्याचे ट्रेडिंग डेज असतात 5. त्याच्यामुळे तुम्ही डेली चार्टला जर तो वापरत असला, तर 5 म्हणजे तुम्हाला एका आठवड्याची ॲव्हरेज प्राइस मिळाली. लाइकवाईज तुम्ही जे काही मूव्हिंग ॲव्हरेज वापरता ते तसा त्याला सिग्निफिकन्स पाहिजे. आता 200चा सिग्निफिकन्स पहिले होता, आता नाही आहे तो. कारण की आता 5 डे ट्रेडिंग असतं. सो तुमचं जे ॲव्हरेज वर्षाची जर प्राइस काढायची असेल ॲक्चुअली, तर ती म्हणजे 52x5 असं 260 वगैरे असा तो ॲव्हरेज वापरला पाहिजे ॲक्चुअली आपण. तर तसे त्याचे रिझल्ट्स मिळतात मूव्हिंग ॲव्हरेजमध्ये. आणि आपण कुठला पण टाईम फ्रेमला मूव्हिंग ॲव्हरेज ट्रेडिंग डिसिजन्समध्ये फार सिग्निफिकंट असतो. मूव्हिंग ॲव्हरेजचा ग्राफ बघायचा म्हणजे त्या मूव्हिंग ॲव्हरेजची पण मूव्हमेंट कशी होतीये, त्याच्यावरनं ॲक्चुअल ट्रेंड लक्षात येतो आपल्याला. आता हे क्रॉसओव्हर वापरलेलं आहे. क्रॉसओव्हर म्हणजे काय? तर 2 मूव्हिंग ॲव्हरेजेस आहेत. एक हा 20 पिरियड ॲव्हरेज आहे. 20 पिरियड ॲव्हरेज आहे. ब्लू लाईन जी आहे ही हां. ब्लू लाईन आहे ती 20 पिरियड ॲव्हरेज आहे. रेड लाईन जी आहे ती 89 पिरियड ॲव्हरेज आहे. ते काहीतरी फॅन्सी असतं हे सगळं फिगर्स आपण काय वापरतो त्याला काय म्हणजे प्रत्येकाची काहीतरी वेगळी थिअरी असते आणि एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीसाठी एखादा पर्टिक्युलर नंबर काम करतो. अगेन ते कशामुळे असतं? कारण की त्याच्यामध्ये जे होल्ड करणारे लोकं आहेत ना, त्यांचं अल्टिमेटली त्यांचा होल्डिंग पॅटर्न, त्यांची सायकॉलॉजी हे सगळं त्याच्या प्राइसमध्ये रिफ्लेक्ट होत असतं. त्याच्यामुळे एखादा पर्टिक्युलर ॲव्हरेज हा एखाद्या स्टॉकमध्ये काम करतो. याचा अर्थ तो सगळ्याच स्टॉकमध्ये काम करेल असं नाही. पण मग सोपं काय? तर जे युनिव्हर्सल ॲप्लिकेबल गोष्टी आहेत ना, जसं 5 म्हणजे वीकली सिग्निफिकन्स आहे 5ला किंवा 20ला मंथली सिग्निफिकन्स आहे, की रफली सुट्टी-बिट्टी पकडून असं एका महिन्यामध्ये 20 ट्रेडिंग डेज असतात कमीत कमी किंवा 20-21 किंवा मग काही लोकं काय करतात, की तिकडे पण फिबोनाची नंबर्स वापरतात. म्हणजे जे 1, 1, 2, 3, 5, 8, 13 13 नंतर कुठला येईल 21, 34, 55
हे फिबोनाकी सिरीज जी असते ना त्याच्यातले नंबर्स घेतात ॲव्हरेजसाठी. आणि म्हणजे हे रँडम नाहीये, कारण की एव्हरी फिबोनाकी नंबर हॅज अ सिग्निफिकन्स इन ह्युमन लाईफ किंवा इन जनरल लाईफ. म्हणजे पृथ्वीवरच्या बऱ्याच गोष्टींमध्ये ते फिबोनाकी नंबर सापडतात किंवा ते रेशोज सापडतात गोष्टींमध्ये. तर त्याच्यामुळे त्याचा ट्रेडिंगमध्ये पण ते नंबर्स किंवा ते रेशोज हे खूप सिग्निफिकंट प्रूव्ह होतात. म्हणून मग काही-काही जण मूव्हिंग एव्हरेजमध्ये पण फिबोनाकी वापरतात. त्याचा रिझल्ट मिळतो. आता हे सगळं एक्सप्लोर करण्याच्या गोष्टी आहेत. त्याचे काही असे थंब रूल्स नाहीयेत, की हेच बरोबर आहे, हेच चूक आहे, असं काही नाहीये. हे आपण जसं एक्सप्लोर करू आपल्याला एखादी गोष्ट सापडू शकते, की ही याच्यात परफेक्ट काम करतीये एकदम. जसं आता हे टाटा स्टीलचा चार्ट आहे हा, आणि टाटा स्टीलला मी एक्स्ट्राऑर्डिनरी बुलिश होतो ना आता, मध्ये पण मी कॉल्स दिले होते. तर हा टाटा स्टील 2008 मधले आहे. त्याच्यानंतर तेव्हापासून जे त्याचं डाऊन सायकल सुरू झालं 8 पासनं, ते तो म्हणजे एक मल्टी इयर सायकलमध्ये जे रिटर्न्स म्हणतो ना आपण स्टॉक्सचे, तर तसं त्याचं एक मल्टी इयर सायकल 7-8 वर्षाचं सायकल आहे ना, हे पूर्ण साइडवेज आणि डाऊन आणि असं झालंय. तर जनरली आपण आता नवीन इन्व्हेस्टमेंट करताना शक्यतो असे बघायचे स्टॉक जे आत्ता आपल्याला लोअर लेव्हलला मिळतील किंवा मग कमी रिस्कला मिळतील. म्हणजे जरी हायर याच्यात असले तरी मग आपल्याला ते घेता येतात. तर हा टाटा स्टील हा मी तेव्हापासून ट्रॅक ठेवलेला आहे आणि त्याचं एक मोठं बेअर फेज त्यांनी कव्हर केलाय. तर इथे तो मूव्हिंग एव्हरेज हा, एक मिनिट. हा हा जो क्रॉसओव्हर झाला इकडे म्हणजे काय, तर एका मूव्हिंग एव्हरेजनी दुसऱ्या मूव्हिंग एव्हरेजला कट केलं. कुठल्या मूव्हिंग एव्हरेजनी जो शॉर्ट टर्म मूव्हिंग एव्हरेज होता 20 पिरियडचा, त्यांनी लॉंग टर्म मूव्हिंग एव्हरेजला क्रॉस केलं आणि डाऊनवर्ड क्रॉस केलं. म्हणजे जो 20 पिरियड आहे त्यांनी 89 ला क्रॉस केलं. तर इट इज अ निगेटिव्ह थिंग. शॉर्ट टर्मनी लॉंग टर्मला वरून खाली क्रॉस केलं, विच इज अ निगेटिव्ह थिंग. सो हा त्याचा डाऊन ट्रेंड एस्टॅब्लिश झाला इकडे. आणि मोर ऑर लेस त्यांनी बरेच, एक मिनिट. हा पुढचा बराचसा पिरियड म्हणजे 8 मध्ये हे क्रॉसओव्हर झालं 2008 जुलैमध्ये. त्याच्यानंतर हा अख्खा 2009 सप्टेंबर हा मोर ऑर लेस त्याचं बेअर मार्केटच होतं, किंवा इव्हन तो त्या टॉपच्या जवळपास पण नाही आला. हा 500 पर्यंत आला. 900चा टॉप होता हा आणि हार्डली 500 पर्यंत तो वर आला. आता कॅन्डल स्टिक इन इट सेल्फ इज अ व्हेरी वास्ट थिंग. बेसिकली कॅन्डल स्टिक हे अत्यंत पॉवरफुल टूल आहे. ते थोडं शिकायला एक सेशन वेगळं करायला लागेल. कॅन्डल स्टिक जॅपनीज टेक्निक आहे आणि खूप जुनं टेक्निक आहे, ज्याच्यामध्ये ते प्राइसला अशा कॅन्डल्स मध्ये डिनोट करतात. ह्या अशा ह्याच, एक मिनिट. हा ही बेसिक कॅन्डल झाली. याच्यामध्ये ही लो प्राइस झाली, ही हाय प्राइस झाली,
ओपन प्राइस झाली, ही क्लोज प्राइस झाली. तर तुम्हाला बेसिक त्या कॅन्डलच्या बिहेवियर म्हणजे त्या कॅन्डलचं जे पिक्चर आहे त्याच्यावरूनच तुम्हाला लक्षात येईल की मार्केटचं बिहेवियर काय आहे किंवा मार्केटला काय इंडिकेट करायचं आहे. तर हे झूम नाही करता येते का स्लाइड? कॅन्डल स्टिक बद्दल काही फारशी म्हणजे कोण यूज करतं किंवा हॅलो? हा बोल, ऐकू येतोय आवाज. यूज करतो म्हणजे माहितीये, ग्रीन म्हणजे खालची ओपन वरची क्लोज हँगमॅन, थोडंफार माहितीये, जास्त नाही. ओके. कॅन्डल स्टिक असं टेक्निक आहे की जे ऍक्च्युली कॅन्डल स्टिक जर तुम्ही फॉलो करत असले तर तुम्हाला काहीच वेगळं खूप स्टडी करण्याची गरज नाहीये. एक कंप्लीट टेक्निक आहे ते. म्हणजे कॅन्डल स्टिक झालं किंवा काही जॅपनीज टेक्निक्स आहेत किंवा ज्याच्यामध्ये काही अजून असे मार्केट अनालिसिस आहेत, जे ॲडव्हान्स ज्यांना रिसर्चमध्ये इंटरेस्ट आहे ना, त्यांनी ते जरूर चार्टच्या ह्याच्यात फॉलो करावं. ते म्हणजे पॉइंट अँड फिगर चार्ट जो असतो किंवा 3 लाईन ब्रेक चार्ट म्हणतात किंवा हिकेनाशी म्हणून एक आहे किंवा इचिमोकू म्हणून हे जॅपनीज टेक्निक्स आहेत मॅक्सिमम सगळे. ते इचिमोकू इज अ व्हेरी बेसिक म्हणजे तुम्हाला काही शिकण्याची काही गरज नाहीये. त्याच्यात एक 6-7 टर्मिनॉलॉजीज आहेत त्याच्यामध्ये. त्या तुम्हाला लक्षात आलं तर इचिमोकूचा ॲक्चुअली लिटरल मीनिंग असं आहे की ॲट अ ग्लान्स म्हणजे त्याचा अर्थ असा होतो. तर ते ॲनलाईज काही नाही करायचं तुम्हाला. तो ग्राफ बघितला म्हणजे त्या इचिमोकू फॉर्मॅटमध्ये जर ग्राफ बघितला तर दॅट इटसेल्फ विल टेल यू की काय डिसिजन घ्यायचा. म्हणजे देअर इज नो एनालिसिस इन इचिमोकू. म्हणजे इट इज अ पिक्टोरियल व्ह्यू ज्याच्यामध्ये दॅट पिक्टोरियल व्ह्यू इटसेल्फ विल गिव्ह यू द डिसिजन की हे बायचं मार्केट आहे का सेलचं मार्केट आहे. म्हणजे त्यांनी सगळ्या प्रकारचे जे मॅक्झिमम पॉसिबल गोष्टी आहेत ना, ज्या ग्राफिकली आपल्याला कन्व्हर्ट करता येऊ शकतात, की बेअर मार्केट आहे, बुल मार्केट आहे किंवा शॉर्ट टर्ममध्ये बेअर आहे, बुल आहे. असे सगळे पॅरामीटर्स आहेत ना, ते त्याच्यात क्लब केलेत इचिमोकूमध्ये थोडक्यात. सो त्याच्यात एनालिसिस काही नसतं करायचं आपल्याला. जस्ट तो ग्राफ बघायचा इचिमोकू फॉर्मॅटमधला. तर त्याच्यामध्ये त्या क्लाउडच्या वरती असेल तर इट इज अ बाय, क्लाउडच्या खाली असेल तर सेल. असं तो इचिमोकू असतो. पॉइंट अँड फिगर याच्याकरता महत्वाचा चार्ट आहे, की पॉइंट अँड फिगरमध्ये तुमचा टाईम ॲक्सिस असतो ना आपला, तो काढून टाकला जातो. म्हणजे तो टाईम हे नसतंच त्याच्यामध्ये. टाईम स्केल म्हणतो ना आपण एक्स-वाय ॲक्सिस. हां, टाईम ॲक्सिस नसतो त्याच्यामध्ये. आणि पॉइंट अँड फिगर किंवा हिकेनाशी म्हणून जे चार्ट्स आहेत, त्याच्यामध्ये ते साइडवेज मार्केट जे असतं ना, ते काढून टाकतात. म्हणजे ग्राफमधनं ते निघून जातं. म्हणजे तो ग्राफ अशा पद्धतीने प्लॉट होतो, की तुम्हाला फक्त ट्रेंडच दिसतो. बाय एंड लार्ज. त्याच्यामुळे याला नॉइसलेस चार्ट्स म्हणतात. म्हणजे त्याच्यात नॉईस नसतो. नॉईस म्हणजे काय तर जे साइडवेज मार्केट जातं ना, की एक अप ट्रेंडिंग आहे, डाउन ट्रेंडिंग आहे आणि साइडवेज आहे. तर ते साइडवेज म्हणजे इज कॉल्ड नॉईस. तर या चार्टमध्ये तो नॉईस काढूनच टाकला जातो. म्हणजे तो प्लॉटच होत नाही. सो तुम्हाला ट्रेंड आयडेंटिफिकेशन बेस्ट होतं त्याच्यामध्ये. हे जे काही चार्ट्स आहेत वेगवेगळे पॉइंट अँड फिगर, हिकेनाशी, तर बेसिकली डायरेक्टली तुम्हाला ट्रेंड देतात ते किंवा ट्रेंड आहे की नाही हे कळतं आणि मग त्याप्रमाणे आपण आपला डिसिजन घेऊ शकतो. ग्रीड आणि फिअर वगैरे ते ठीक आहे.
द मोस्ट कॉमन मिस्टेक्स काय काय आहेत तर रिस्क मॅनेजमेंट, फायटिंग अगेन्स्ट द ट्रेंड. आता एक समअप करायचं असेल तर बेसिकली ट्रेंड कसा लक्षात येऊ शकतो तर ट्रेंड आयडेंटिफाय करण्यासाठी जसं मी सांगितलं की मुव्हिंग एव्हरेज एक सगळ्यात सोपं टूल आहे, कारण त्याच्यात काही खूप डोकं लावायची गरज नाहीये. साधारण जे लॉंग टर्म, शॉर्ट टर्मचे जे मुव्हिंग एव्हरेजेस आहेत ते कुठलाही एक पकडा. त्या 50चा पकडला तर तो तुम्हाला एक शॉर्ट टर्म इंडिकेशन देईल. आता सध्या जो बाजार चाललाय हा तर 3 डे मुव्हिंग एव्हरेजवर चाललाय, म्हणजे तो 3 दिवसाचा लो पण ब्रेक करत नाहीये. तर म्हणजे मुव्हिंग एव्हरेज हे त्याचं एक खूप सोपं इझी टूल आहे आणि आपण मार्केटमध्ये ना एक म्हणजे जेवढ्या गोष्टी सिंपल ठेवतो ना तेवढं सिंपल ऑपरेट करता येतं. आपण खूप कॉम्प्लिकेट करत गेलो तर त्याला काही एंड नाहीये. म्हणजे देअर आर इन्फायनाईट वेज टू कॉम्प्लिकेट मार्केट्स आणि जर सिंपल ठेवायचं ठरवलं तर ते खूप सिम्पली आपण ॲड्रेस करू शकतो, की आता जसं मुव्हिंग एव्हरेज आहे, की 200 डे, 100 डे हे तुम्हाला एक बेसिक बॉलपार्क आयडिया देतात. तर जनरली काय म्हणजे माझी जी सिस्टम आहे त्याच्यात मी याच पद्धतीचा वापर केलाय, की मी काय करतो, की एक सर्टन स्टॉक लिस्ट आहे ज्याच्यामध्ये मी 50 पिरियड एव्हरेज वापरतो. आता 50 पिरियड म्हणतोय मी, तर मी इंट्राडे करत असेल तर ते 50 इंटू 1 मिनिट पण असेल. म्हणजे मी 1 मिनिटचा चार्ट फॉलो करत असेन, तरी मग मी तिकडे 50 पिरियड एव्हरेज वापरीन. मोठे लाँग टर्म ट्रेड, इन्व्हेस्टमेंटचे ट्रेड्स असतील तर मी 50 डे एव्हरेज वापरीन. तर हा असा कुठलाही एक बेस मूव्हिंग एव्हरेज पकडायचा. त्या मूव्हिंग एव्हरेजच्या वरती असेल प्राइस, तरच मी बायिंग करीन त्याच्यात, नाहीतर नाही करणार. सो मोस्ट ऑफ द टाईम म्हणजे मी अर्धं तर त्याच्यातलं फिल्टर आउट करून टाकतो एरर्स. म्हणजे की म्हणजे 50 पिरियडच्या खाली जर स्टॉक चालू असेल, तर मी त्याच्यात बायिंग करणारच नाही. म्हणजे मग माझा फार तर त्याच्यात इंट्राडेमध्ये लॉस होईल, तो सेलिंग करून लॉस होईल. पण बायिंगचा तर लॉस होणारच नाही, कारण मी त्याच्यात बायिंगचा ट्रेड घेणारच नाहीये. सो अशा वेगवेगळ्या फिल्टरेशनच्या मेथड्स वापरल्या आपण. आपण जे काही करत असू आपण, म्हणजे तुम्ही ट्रेडिंग करत असा, इन्व्हेस्टिंग करत असा, हे सगळं युनिव्हर्सली ॲप्लिकेबल आहे. असं काही नाहीये, की हे फक्त शॉर्ट टर्म इंट्राडे ट्रेडिंगलाच लागू पडतं, असं काही नाहीये. तुम्ही ज्या टाईम फ्रेममध्ये या गोष्टी ॲप्लाय कराल, त्या टाईम फ्रेममध्ये त्या लागू पडतील. म्हणजे इन्व्हेस्टर सुद्धा या गोष्टींचा वापर करू शकतो. इनफॅक्ट इन्व्हेस्टरनी जर टेक्निकल एनालिसिसचा वापर केला, तर त्याला अप्रतिम रिझल्ट्स मिळतात. म्हणजे ते अनपॅरलल्ड रिटर्न्स मिळतात. जर ज्याची इन्व्हेस्टमेंट टेंडन्सी आहे आणि आता इन्व्हेस्टमेंटचा होरायझनच आहे ना, जो पहिले 3, 5 वर्ष, 7 वर्ष असा होता ना, तो आता दॅट इटसेल्फ माझ्या मते तो खूप शॉर्ट झालाय आता. म्हणजे 1 वर्ष, 2 वर्ष. धिस इटसेल्फ इज इन्व्हेस्टमेंट नाऊ. त्याचं कारण मी सांगितलं ना, की आता बॅटल्स हे जास्त फिअर्सफुल झालेत. म्हणजे रिटेल पार्टिसिपेशन कमी होतं तेव्हा जी फाईट आहे ती इन्स्टिट्यूशन्समध्ये होते. म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्स, HNI, FII. सो त्याच्यामुळे हे जे आपल्याला अशा मोठ्या मूव्हज दिसतात ना, की वरची मूव्ह पकडली तर म्हणजे बाजार वरच जातोय, खालची पकडली तर खालीच येतोय ते. सो बेसिक मूव्हिंग एव्हरेज आपण शिकलो. त्याच्यानंतर सपोर्ट रेझिस्टन्स हे बेसिक्स शिकलो. त्या साइट्स दिल्या आहेत मी काही फंडामेंटलसाठी. लपुका हम्म. हॅलो, हा बोल. RSI इंडिकेटर पण एक्सप्लेन कर. हा RSI हा आपण ऍक्च्युली काय आहे हे सगळे आणि टार्गेट कसं सेट करतात ते पण एक्सप्लेन. हा टार्गेटसाठी मी जे सांगितलं ना, तर टार्गेट हे जनरली म्हणजे टेक्निकल बेसिसवरती मी जेव्हा वापरतो तर एकच मिनिट. मी सांगितलं ना, मी फिबोनाची प्रोजेक्शन्स मोस्टली वापरतो टार्गेट सेट करण्यासाठी. किंवा एक मोठी कन्सेप्ट आहे डिमांड सप्लाय झोन म्हणून एक कन्सेप्ट आहे. ओके. पण फुकट तो ड्रॉ नाही करता येत आपल्याला डिमांड सप्लाय झोन जे तू म्हणतोस ते. डिमांड सप्लाय झोनचं पण आता सॉफ्टवेअर्स आले जे ड्रॉ करताय, म्हणजे रेडी देतात तुम्हाला. सप्लाय झोन, डिमांड झोन ड्रॉ करून देतात. पण त्याचं एक सोपं इंडिकेशन असं आहे की जिथे आपण चार्ट एखादा बघतो ना, एकच मिनिट.
हा हा कॅन्डलस्टिक चार्ट आहे. तर कॅन्डलस्टिक चार्ट मध्ये ही एक कॅन्डल आहे. एक कॅन्डल म्हणजे त्या पर्टिक्युलर टाइम फ्रेमची मुवमेंट आहे. तर ज्याच्यामध्ये बेसिक आता आपण म्हणतो ना, ही कॅन्डलची बॉडी असते आणि ही त्याची शॅडो असते. म्हणजे हाय आणि लो, हाय आणि लो ओके. हे दोन असतात, बरोबर आहे. आणि ओपन आणि क्लोज, ओपन आणि क्लोज जे असतं ना, दॅट इज अ बॉडी, दॅट इज कॉल्ड बॉडी. तर इन शॉर्ट सांगतो की ज्या कॅन्डल्सला छोटी बॉडी असते त्या जनरली इन्स्टिट्यूशनल ऍक्टिव्हिटी इंडिकेट करतात. त्याचं कारण असं आहे की इन्स्टिट्यूशन ज्या वेळेला त्यांच्या स्वतःच्या मोठ्या मोठ्या ऑर्डर्स एक्झिक्यूट करत असतात, एखाद्या म्युच्युअल फंडला समजा 5 लाख SBI बाय करायचे आहेत, तर तो 5 लाख बाय करण्याचा त्यांचा एक अल्गोरिदम असतो किंवा एक मेथोडॉलॉजी असते की कसे 5 लाख बाय करायचे. दिवसभर स्प्रेड आउट केले जातात ते, किंवा ते त्यांच्या ब्रोकरला जेव्हा ते एक्झिक्यूट करण्यासाठी सांगतात, त्यांचा त्या म्युच्युअल फंडचा कोणीतरी ब्रोकर असेल किंवा जे काही त्यांचं ऍक्च्युअल फायनल एक्झिक्युशन जो कोणी करत असेल, तर तो असंच 5 लाखाची ऑर्डर नाही टाकत मार्केटमध्ये. ते त्याचे अल्गोरिदम्स पण असतात काहींचे, किंवा ते बॅचेस मध्ये टाकतात, किंवा त्यांना गोल दिलेलं असतं की दिवसाच्या ऍव्हरेज प्राइसला च्या क्लोजेस्ट ही ऑर्डर एक्झिक्यूट झाली पाहिजे. म्हणजे त्या दिवसाच्या ऍव्हरेज प्राइसला ती ऑर्डर एक्झिक्यूट होईल, क्लोज टू दॅट. कारण जर ती ब्लाइंड 5 लाखाची मार्केट ऑर्डर गेली तर त्या 5 लाखाच्या बाईंग वरतीच त्याची प्राइस शूट होईल ना. तर इन्स्टिट्यूशन ज्या वेळेला ऑर्डर एक्झिक्यूट करतात त्यावेळेला ते जनरली इन्शुअर करतात की दे गेट अ टाईट रेंज, बाईंग रेंज, किंवा सेलिंगला पण ते पहिला जो त्यांचा लॉट येतो तेव्हा ते इन्शुअर करतात की दे गेट अ गुड सेलिंग प्राइस इन अ टाईट रेंज. तर त्याच्यामुळे ही जी सिस्टीम आहे ही फार अप्रतिम काम करते. डिमांड सप्लाय झोन, जे नॉर्मल आपण सपोर्ट रेजिस्टन्स बघितलं ना, इट इज जस्ट अ प्राइस. त्याच्यात आणि याच्यात हा एक मोठा फरक आहे की हाऊ डू आय आयडेंटिफाय डिमांड झोन अँड सप्लाय झोन. तर कसं मी आयडेंटिफाय करतो, तर मला ज्या छोट्या बॉडीजच्या कॅन्डल्स दिसतात त्याचं फॉलोअप, त्याच्या पुढची जी कॅन्डल येते त्याच्या नेक्स्ट कॅन्डल जी येते ना, ती ऑलवेज जर त्या छोट्या बॉडीच्या कॅन्डलमध्ये इन्स्टिट्यूशनल पार्टिसिपेशन झालेलं असेल तर त्याची फॉलोअप कॅन्डल ही नेहमी मोठी येते. मोठी आली म्हणजे काय, तर मोठी मुवमेंट आली दुसऱ्या दिवशी. येस. दिवशी म्हणजे जे काय टाइम फ्रेम मध्ये आपण बघतोय. तर त्याच्यामुळे डिमांड सप्लाय झोन जर मी या पद्धतीने स्टडी केला, म्हणजे आता कुठली पण तू एक बेसिक कॅन्डल घे. आता याच हे डॉजी वगैरे जे बघतो आपण, डॉजी त्याचमुळे सिग्निफिकंट असतात की ओपन आणि क्लोज सेम आहे त्याचा. म्हणजे मार्केटचा डिसिजन नाही झाला. येस. 100 रुपयाला ओपन झाला, 120 पण गेला, 90 पण गेला आणि परत क्लोजिंगला 100च आला. तर इट इज अ इनडिसिजन थिंग, म्हणजे मार्केटचं डिसिजन नाही झाला. पण मग त्याच याच्यामध्ये इन्स्टिट्यूशनल ऍक्टिव्हिटी पण असू शकते, कारण की ही टाईट बॉडी झाली एकदम. ओपन आणि क्लोज सेमच आहे, म्हणजे 0 बॉडी आहे त्याला. तर इट कॅन बी अ इन्स्टिट्यूशनल ऍक्टिव्हिटी. तर जनरली त्या डॉजीच्या पुढच्या कॅन्डल ज्या येतात या फॉलोअप कॅन्डल, ही आता हा डॉजी आहे इथे, ज्याच्यामध्ये बॉडी नाही आहे त्याला, ओपन आणि क्लोज सेम आहे, हाय आहे, हाय आहे आणि लो आहे. तर जनरली त्या अशा ज्या कॅन्डल्स असतात ना, या कॅन्डल्स सिग्निफिकंट असतात खूप. तर त्या दे ऍक्ट ॲज सपोर्ट झोन आणि रेझिस्टन्स झोन. म्हणजे ज्या कॅन्डलला मोठी मुवमेंट आलेली असते ना, त्याच्या प्रिव्हियस कॅन्डल बघायची, लो रेंज असलेली, हाय लो रेंज ज्याची कमी आहे एकदम, असं. येस. ओके. ओके. तर ते कॅन्डल्स मधनं ते करू शकतो फॉलो. हा,
आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे की जे प्रॅक्टिकल आपल्याला करता येण्यासारख्या गोष्टी आहेत, ज्या ईच अँड एव्हरी पर्सन शुड फॉलो किंवा ही कॅन एक रुटीन म्हणतो ना आपण, रुटीन कसं सेट करता येऊ शकतं मार्केटच्या बद्दलचं. तर जे बेसिक सांगितलं, की टॉप डाउन अप्रोच पाहिजे, की जे सगळ्यात पहिले आपले सिक्युअर्ड अव्हेन्यूज आहेत, ते सगळे केलेले पाहिजेत. आपल्या एजप्रमाणे आता साधारण 60% एक्सपोजर पाहिजे आपलं स्टॉक मार्केटला. मग तेवढी अमाउंट अलोकेट करा. त्याच्यापेक्षा जास्त करू नका. त्याच्यानंतर म्हणजे जे तुमचं नेट इन्व्हेस्टेबल उरतंय म्हणजे त्यातली 60% तुम्ही आता स्टॉकला एक्सपोज करू शकता आपल्या एजप्रमाणे. त्या 60% मध्ये सपोज तुम्हाला शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट करायची आहे, तर 5 ते 7 स्टॉक्सची एक बास्केट असली पाहिजे मॅक्सिमम किंवा 9 स्टॉक्सपर्यंत आपण इन्व्हेस्ट केले पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे त्याला असं काही लिमिट नाहीये. पण ट्रॅक ठेवणं किंवा स्केलचा बेनिफिट घेणं, या गोष्टी त्याच्यामध्ये होत नाहीत. मग तुम्ही खूप अति डायव्हर्सिफाय केलेलं असेल, तेच म्युच्युअल फंडच्या बाबतीत पण खूप जणांचं होतं, की खूप सारे म्युच्युअल फंड बाय करून ठेवलेले असतात वेगवेगळे. त्याच्यामध्ये काही स्केल मिळत नाही. मग डिव्हिडंड पण नीट मिळत नाही. म्हणजे स्केलचा जो बेनिफिट आहे, तो तुम्हाला तेव्हाच मिळेल जर तुमचं एका एका याच्यामध्ये स्टॉकमध्ये सबस्टॅन्शियल आहे. जसं आता टाटा स्टील आहे, भारत पेट्रोलियम आहे किंवा असे जे काही डिव्हिडंड यील्ड स्टॉक्स असतात. ते म्हणजे खूपच लो क्वांटिटी असेल, तर ते काय 2, 5, 10 शेअर्समधनं तुम्हाला त्याचा डिव्हिडंडचा काही सिग्निफिकन्स जाणवणार नाही. सो 9 स्टॉक्स ही एक माझ्या दृष्टीने एक आयडियल फिगर आहे. त्याच्यापेक्षा पुढे जास्त जायचं असेल तर तुम्ही ई-टी-एफच म्हणजे निफ्टीच बाय करा ना. म्हणजे निफ्टीचं जे ई-टी-एफ आहे किंवा म्युच्युअल फंड्स असतात तेच बाय करा. मग तुम्ही ॲक्टिव्हली करण्याची काही गरज नाहीये मार्केटला. एक अगदी प्रोफेशनल जे करत असतील त्यांनी खूप सारे स्टॉक्स करणं ठीक आहे, की जे फुल टाईम तेच करतायत आता. त्यांच्यासाठी ठीक आहे. बट जे फुल टाईम नाही करत आहेत, त्यांच्यासाठी माझ्या मते ही 9-10 स्टॉकची लिस्ट ही आयडियल पण आहे. आय थिंक इम्पॉर्टंट की ज्या चुका करून बसले त्यांनी काय करायचं? हां, तर त्याच्यामध्ये एकच आहे, की ते त्यातनं बाहेर निघायचं असतं. म्हणजे आयदर जर ते तुम्हाला बॉदर नाही करत आहे, तर कीप इट. म्हणजे काय ते आता आहेत, तर त्याचं काही नुकसान नाहीये. घेऊन ठेवलेत, लटकले, ठीक आहे. ॲज लाँग ॲज इट इज नॉट अ बँकरप्ट कंपनी किंवा फ्रॉड बिझनेस ऑर फ्रॉड मॅनेजमेंट. आता ते प्राइस झालीये खराब, काही नाही करू शकत त्याच्याबद्दल. हां, जर तुमच्या सिग्निफिकंट त्याच्यामध्ये चंक अटकलेला आहे, तर इट इज बेटर टू एक्झिट ऑल्वेज. कारण की असं काही नाहीये ना, की त्याच्यामध्ये पर्टिक्युलर तुम्हाला लॉस होतोय, तो तिथूनच काढला पाहिजे, असं काही नाहीये. मार्केटमध्ये अनेक कंपन्या आहेत. पण चूक झाली म्हणजे ती रेक्टिफाय करायलाच पाहिजे आणि कधी ना कधी डिसिजन घ्यायलाच लागणार. माझ्याकडे मी 28 पर्यंत गेलो होतो. आता हळूहळू करत करत 12 पर्यंत आलोय. 7च्या पुढे जायचं नाही कारण फायदा फार काही होत नाही. सपोज एक कंपनी वाढली तर दुसरे बाकीच्या 4 कंपन्या कमी झाल्या तर सुद्धा पोर्टफोलिओमध्ये फायदाच होत नाही. त्याच्या चांगल्या 7-8 कंपन्या असल्या तर याच्याने पण खूप वाढतात. म्हणजे नंबर ऑफ क्वांटिटी जर चांगली असली तर त्याचा फायदा होतो. आणि सोडून द्यायचं शेवटी नुकसान होणारच आहे आज नाही तर उद्या. त्यामुळे त्याच्या अटकण्यापेक्षा बाहेर आजच निघालेलं जास्त चांगलं. आणि करेक्ट. स्टॉक मार्केटचं आहे ना, एक सगळ्यात मोठा बेनिफिट काय सांगतो मी, की अ, ही जी नर्व्हज म्हणतो ना आपण, मार्केटचे जे नर्व्हज लक्षात आल्या ना, की जे मी मगाशी म्हटलं, की आपल्याला जर हे लक्षात आलं सेक्टर पर्टिक्युलरली सेक्टर स्टडी जर चांगला असेल ना, म्हणजे या अख्ख्या सेमिनारचं म्हणजे कोणाला काही समरी लक्षात ठेवायची असेल ना, तर ही लक्षात ठेवा, की हे सगळं एनालिसिस, स्टडी हे ते सगळं एका बाजूला राहिलं आणि फक्त आणि फक्त आपण याचा जर स्टडी ठेवला, की सेक्टर कुठलं आहे किंवा आत्ता स्टॉकमध्ये कुठलं सेक्टर चालू आहे, जे जे इझिली ठेवता येऊ शकतं. कारण ऑलमोस्ट प्रत्येक सेक्टरचे इंडायसेस आहेत स्टॉक मार्केटमध्ये. जसं बँक निफ्टी आहे, तसे सगळे आय-टी इंडेक्स आहे, रिअल्टी इंडेक्स आहे, मेटल इंडेक्स आहे. त्या इंडेक्सच्या मूव्हमेंटवरनं तुम्हाला लक्षात येऊ शकतं. जे आत्ता आपण बेसिक प्रिन्सिपल्स बघितले ना चार्टमध्ये, की
रायझिंग टॉप आहे, 45 डिग्री अँगल आहे. हे सगळे प्रिन्सिपल्स आपण इंडिव्हिज्युअल त्या इंडेक्सवरती लावू शकतो आणि हे लक्षात घेऊ शकतो. म्हणजे आपल्याला त्या सेक्टरचा अभ्यास असायला पाहिजे, आपण त्यातले जाणकार पाहिजे असं पण काही नाहीये. त्या इंडेक्सचा ग्राफ करून, त्या सेक्टरच्या इंडेक्सचा ग्राफ बघून पण आपल्याला लक्षात येऊ शकतं, की आत्ता सध्या हे सेक्टर परफॉर्म करतंय. मग एकदा ते डिसिजन झाला तो, की हे जर आपल्याला लक्षात आलं ना, की सेक्टर आत्ता हे चालतंय किंवा आत्ता या सेक्टरमध्ये आयडियली असलं पाहिजे, तर मग काम खूप सोपं होतं. म्हणजे हे एनालिसिस वगैरे हे ना, ज्यांना किडेगिरी करायची आहे त्यांच्यासाठी ठीक आहे. पण ज्यांना एकदम स्मूथ अर्निंग करायचं आहे ना, त्यांनी बाय एंड लार्ज सेक्टरचा स्टडी ठेवायचा आणि जर तुम्ही राइट सेक्टरमध्ये असलात ना, तर त्याच्यातल्या जनरली टॉप 3-4 कंपन्या चांगल्याच परफॉर्म करतात. जसं आता फॉर एक्झाम्पल मागच्या काही पिरियडमध्ये आय-टी स्टॉक्सनी एकदम जबरदस्त रिटर्न दिले. म्हणजे आता तसं तर सगळ्याच सेक्टर्सनी दिले. पण अर्ली अर्ली इन द फॉल म्हणजे मार्च, एप्रिल त्या फेजमध्ये सगळ्यात पहिले कुठले बॉटम झाले? बॉटम झाले म्हणजे तिथून मग ज्यांचं हे चालू झालं अपमूव्ह मार्च, एप्रिलमध्येच काही-काही स्टॉक्सची चालू झाली. ते कुठले होते? एफ-एम-सी-जी, फार्मा यांचे तेव्हाच बॉटम होऊन गेले. कारण की त्यांचा त्या फॉलशी काही संबंधच नव्हता. त्याच्यानंतर मग थोडं बँकिंगमधले काही सिलेक्ट प्रायव्हेट बँक्स, मग त्याच्यानंतर मेटल आता लास्टमध्ये सिमेंट आणि मेटल आता लास्ट मागच्या महिन्यात चांगली रॅली 1-1.5-2 महिन्यात झाली आहे. सो एकदा तुम्हाला ते सेक्टर लक्षात आलं आणि तुम्ही जर चांगलं ते पकडू शकलात ना, म्हणजे त्याच्यावर जर ग्रिप आली ना, की हां, आता हे सेक्टर मी निवडलं पाहिजे. तर तर मेकिंग मनी बिकम्स व्हेरी ईझी. म्हणजे मग त्याच्यामध्ये तुम्हाला हे स्टडी-बिडी प्रकार जो आहे ना, ह्याच्यावरची डिपेंडन्सी खूप कमी होते. आणि हे सगळ्या टाईम फ्रेमला लागू पडतं. म्हणजे इंट्राडेमध्ये सुद्धा तुम्ही करत असले ना, तरी तुम्हाला हे माहिती पाहिजे, की आजचं सेक्टर काय आहे किंवा आज मूव्हमेंट कशात आहे. अनलेस अँड अंटिल तुम्हाला म्हणजे मूव्हमेंटचीच म्हणजे भीती आहे किंवा खूप हँडल नाही करू शकत मोठ्या मूव्हज. पण म्हणजे याच्यावरती जर जास्त फोकस ठेवला ना, तर मार्केट खूप ईझी आहे. म्हणजे खूप इझिली तुम्ही ते करू शकता. आणि मला ते म्हणजे ट्रेडिंगच्या दृष्टीने पण त्याचा बेनिफिट मिळालाय. दुसरी गोष्ट की डिसिप्लिन आणि आपल्या पोर्टफोलिओची जी साईज आहे आपली, त्या साईजप्रमाणे ती डिस्ट्रिब्यूट करणं किंवा जर तुम्ही ट्रेडर असाल, तर तुमची जी तिकीट साईज म्हणजे प्रत्येक ट्रेडची जी व्हॅल्यू आहे ना, ती डिफाईन केली पाहिजे कधी पण. रँडमली नाही केलं पाहिजे. ही एक सगळ्यात कॉमन मिस्टेक आहे, की रँडमली मला वाटलं म्हणून 1,00,000 चे बाय केले, रँडमली मला वाटलं म्हणून 25,000 चे बाय केले, असं नाही चालणार. त्याची एक मेथोडॉलॉजी पाहिजे आणि ती जेवढं आपण जास्तीत जास्त ह्युमन एरर्स एलिमिनेट करत जाऊ ना, तेवढे आपले रिझल्ट चांगले होत जातात त्याच्यात. की जर आपण एक रँडमली काही करत असलो, तर ते होतं कसं, की मी 7 म्हणजे 10 ट्रेडमधले 8 ट्रेड प्रॉफिटचे करतो, पण ते प्रॉफिटचे ट्रेड माझे 10,000 वर होतात आणि जे 2 लॉसचे ट्रेड करतो ते 50,000 वरती होतात. 50,000 च्या व्हॅल्यूवरती. सो त्याला काही अर्थ नाहीये. इट इज लेफ्ट टू चान्स. सो ते मिनिमाइज करण्यासाठी एक फिक्स हे ठरवलं पाहिजे, की या एवढ्या-एवढ्या व्हॅल्युएशन म्हणजे एवढ्या-एवढ्या लॉट साइजमध्ये मी बायिंग किंवा सेलिंग करीन. इव्हन सेलिंग अल्सो शुड बी असे एक प्रॅक्टिस ठेवली पाहिजे, की सेलिंग सुद्धा आहे ना, वन शॉटमध्ये करणं पेक्षा आय पर्सनली ऑल्वेज प्रिफर टू सेल इन ट्रेंचेस, की 30%, 25% एका वेळेला काढलं. कारण की आपल्याला माहिती नाही ना, मला आत्ता जजमेंट वाटतंय, की इथे याच्यात प्रॉफिट बुक झालं पाहिजे. पण काही वेळेला ते चुकीचं असतं आणि मग ते त्याला वेळ दिल्यानंतर मग पुढे लक्षात येतं, की अरे नाही, ते त्याचं तिथे संपली नव्हती रॅली, अजून आहे. सो इट इज बेटर जसं आपण बाय स्प्रेड आउट करतो ना, चांगलं म्हणजे जे सिस्टमॅटिक बायिंग म्हणतो आपण, की ओव्हर द पिरियड ऑफ टाईम आपण बाय करतो आणि तसंच ओव्हर द पिरियड ऑफ टाईम सेल केला, तर इट गिव्हज म्हणजे बेटर रिझल्ट्स मिळतात त्याच्यामध्ये. काही स्पेसिफिक कोणाच्या क्वेरीज असतील तर? ट्रेडिंग रिलेटेड
कुठलं अकाउंट ओपन करायचं, कुठे ओपन करायचं ह्याच्याबद्दल जर काही असेल तर आय पर्सनली प्रिफर, कोणाकोणाचे काय एक्सपिरियन्सेस आहेत ते शेअर करू शकता तुम्ही. हॅलो. हा, ऐकू येतंय. हा. आपल्या ग्रुपमध्ये कोणी स्वतः पीएमएस सर्व्हिस देणारा आहे का? ग्रुपमध्ये नसेल अरे. नाही. अरे PMS ला आहे ना, म्हणजे ते काय हरकत नाहीये करायला पण PMS चे ते रूल्स अँड रेग्युलेशन्स खूप असतात. ते इन्स्टिट्यूशनलाइज झाल्याशिवाय ते अवघड आहे असं इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटीमध्ये करणं. आपण पीएमएस साठी जर चांगला पीएमएस मध्ये गेला म्हणजे बसन माहेश्वरी 2 करोड मागतो, नंतर तो आपला केरळचा कोण तो 50 लाख मागतो, राजू आणि हा आपला मोतीलाल ओसवालच असा आहे की जो 10 लाखाचं ओपन करू देतो. म्हणजे मिनिमम 10 लाख द्या तरच तुमचं ते कन्सिडर. 25 आहे त्याचंही. 25 केलं त्याने. शेरखानचं 25 आहे. शेरखान. हो, त्यांचं मिनिमम ते अमाऊंट टेस्टची असते ना, तेवढी द्यायला लागते त्यांना. पण चांगला, आय मीन जर चांगला असेल तर खूप बेस्ट आहे. जर हे असेल तर कोणाचा एक्सपिरियन्स आहे पीएमएस बद्दल चांगला? मतलब मे बी सम ऑफ युअर फ्रेंड और समबडी. माझा शेरखानचा चांगला होता. अरे त्यांचा म्हणजे आता रिसेंटली नाही, पण मी खूप पहिले बघितलेलं आहे. शेरखानचा चांगला होता. शेरखान इनफॅक्ट याच्यातच स्पेशलाइज करायचा, म्हणजे HNI क्लायंट्स आणि ब्रोकर्स पैकी ना शेरखान वॉज द फर्स्ट वन टू बी प्रॉपर टेक्नो सेव्ही एकदम. म्हणजे त्यांचे चार्ट्स आणि याच्यातले फीचर्स आहेत ना एकदम सोफिस्टिकेटेड होते पहिल्यापासून. तर त्यांचं PMS म्हणजे असंच टेक्निकल बेस, इंडेक्स ट्रेडिंग बेस्ड होतं. आणि माझ्या मते त्यांची हे तिकीट साईज पण कमी आहे, 10 लाखाच्या पासून आहे काहीतरी. What I feel now, this journey starts as a outside investor, but more you learn, then it become a full-fledged work. And is it possible for us from divert from our current occupation to this? Then it again becomes a trade-off. बरोबर आहे. नाही, पण मी एक सांगू का तुला, म्हणजे माझ्या पर्सनल याच्यावरनं सांगतो की ट्रेडिंगचे स्वतःचे ॲडव्हान्टेजेस आहेत. ट्रेडिंग विल हेल्प यू इन द इनिशियल स्टेजेस. म्हणजे ट्रेडिंगचा ॲडव्हान्टेज काय आहे की तुम्हाला लिव्हरेज मिळतं, जे तुम्ही डिलिव्हरीमध्ये मिळत असलं तरी शक्यतो अवॉइड केलं पाहिजे. म्हणजे जे मार्जिन फंडिंग वगैरे प्रकार असतात ते. पण ट्रेडिंगमध्ये तुला इंट्राडे एक्सपोजर मिळतं, ज्याच्यामध्ये तू तुझं कॅपिटल जास्त ऑप्टिमम पद्धतीने वापरू शकतो. त्याच्यामध्ये मल्टिपल रिटर्न्स घेऊ शकतो इनिशियल लेवलला. लॉंग रनमध्ये वन्स यू बिल्ड अ पोर्टफोलिओ, प्रॉपर स्टॉक पोर्टफोलिओ, एका सर्टन लेवल नंतर आहे ना तुला तुझ्या पोर्टफोलिओच्या बाहेर जाण्याची काही गरजच नाहीये. म्हणजे काही असे आता माझ्याकडे माझे पोर्टफोलिओज आहेत जिथे दे आर इन CR किंवा असे, तर तिथे असं होतं की मला काहीच नाही, म्हणजे ते 5 स्टॉक्सचा पोर्टफोलिओ आहे. होल्डिंग इज लाईक 20,000 30,000. एका कंपनीचे 30,000 शेअर्स आहेत. सो मला काहीच करायचं नाहीये. मला रिस्क फ्री मी त्याच्यामध्ये ट्रेड करतो की सर्टन लेवलला सेल करतो आणि म्हणजे डिलिव्हरी सेल करतो प्रॉपर. आणि खालच्या लेवलला मला माहिती आहे की आता जसं मी सांगितलं ना, SBI याच्याकरता बेस्ट स्टॉक आहे. म्हणजे SBIचे ट्रेडिंग प्रॉस्पेक्ट्स, इन्व्हेस्टमेंट प्रॉस्पेक्ट्स काही पण असो, पण SBI हा प्रत्येकाने आपल्या याच्यात घेण्यासारखा स्टॉक आहे होल्डिंगमध्ये. त्याचं कारण की इनिशियल लेवलला आता सपोज तुम्ही नवीन एक्सपोजर आहे तुमचं मार्केटला, तुम्ही आता जस्ट सुरुवात करताय, पोर्टफोलिओ स्टॉक्स घेताय नवीन, तर SBI तुम्ही गोळा करत राहिलात ना, तो 4-5 वर्ष तुम्ही चांगला गोळा केली ना क्वांटिटी त्याची, तर तो एव्हरग्रीन स्टॉक आहे ट्रेडिंगसाठी. म्हणजे तो काहीही सिनारिओ असो, इकॉनॉमिक सिनारिओ, तो ट्रेडिंग करता बेस्ट स्टॉक आहे. मग होतं कसं की तुम्ही एक सबस्टन्शियली क्वांटिटी त्याच्यामध्ये एकदा जमा केली ना, की नंतर फक्त त्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला चर्निंग करायचं डिलिव्हरी बेस, विच इज व्हेरी सेफ थिंग.
तुम्हाला इंट्राडे किंवा फ्युचर्स अँड ऑप्शन्स मध्ये तुम्ही करता तेव्हा त्याच्यामध्ये खूप मोठा टाइम कन्स्टंट असतो. जसं आता फॉर एक्झाम्पल मी 274 ला डोळे झाकून सेल केले माझे SBI. कारण मला माहिती आहे की मला तिथून तो काहीतरी खाली मिळणार आहे जो 65-66 पर्यंत आला. म्हणजे काय झालं, मला 7-8 रुपयाची मुवमेंट त्याच्यात मिळाली. आता मी माझी डिलिव्हरी मेंटेन करीन. मी ते 74 ला विकलेले खालच्या रेटला परत बाय करून घेईन. मी वाट बघणार नाही की तो 220 जाईल, 240 जाईल. 250, 55, 60 कुठेही मला मिळाला तरी मी तो बाय केला. आणि असे ट्रेड जर मी वर्षभर करत राहिलो SBI मध्ये, महिन्यातनं एक ट्रेड मिनिमम मिळतो. 12 महिन्यामध्ये मी 120 रुपये त्याच्यामध्ये काढू शकतो, जे रिस्क फ्री असतील. मुख्य म्हणजे माझ्यावरती कंपल्शन नाहीये की आज विकलेले, मला माहिती आहे की 274 वरनं तो त्याला नंतर 450 जरी जायचं असेल ना तरी एकदा मला 10 रुपये खालचा रेट देणार आहे या रेंजला. सो हे ओव्हर द पिरियड ऑफ टाइम तुम्हाला, आणि हे कधी होतं स्किल डेव्हलप, ओव्हर द पिरियड ऑफ टाइम तुम्ही डेडिकेटेड काही सिलेक्ट स्टॉक्स मध्ये बाईंग करत राहिलेले असाल, तुमच्याकडे त्याची सबस्टेन्शियल क्वांटिटी तयार झालेली असेल, की त्याच्यानंतर एक 2-3 वर्षांनी म्हणजे एक सबस्टेन्शियल साईज झालेली असेल, तर तुम्हाला त्या सिलेक्ट स्टॉक्स मध्ये हे करता येऊ शकतं. आणि मी माझ्या माहितीत असे एन नंबर ऑफ लोक आहेत जे अशा पद्धतीने करतात की 5-7 वर्षापूर्वी, 8-10 वर्षापूर्वी सुरू केलेलं आहे ऍज अ ट्रेडिंग. त्याच्यानंतर डिलिव्हरी बेस केलं पूर्ण, आणि आता ते काहीही करत नाहीत ट्रेडिंग बिडिंग. ते फक्त त्यांची जो पोर्टफोलिओ आहे ना, तो त्याच्यात चर्निंग करत राहतात त्या स्टॉक्स मध्ये. आणि म्हणून त्या दृष्टीने पण मी हे सांगितलं की जर डायरेक्ट स्वतः ऍक्टिव्हली स्टॉक मार्केटमध्ये करायचं असेल तर 7 ते 9 स्टॉक्स हे म्हणजे ही मॅक्सिमम फिगर झाली. 9 स्टॉक्स ही मॅक्सिमम झाली. आयडियल 7 स्टॉक्स मध्ये तुम्ही इन्व्हेस्ट केले पाहिजेत. म्हणजे तुम्ही त्याला ऍक्टिव्हली ट्रॅक करू शकता. त्याच्यानंतर तुमचं एक त्याच्याबद्दलचं एक स्किल डेव्हलप होतं की हे स्टॉक्स कसे हँडल करायचे, नेव्हिगेट करायचे, ते ऑटोमॅटिकली स्किल डेव्हलप होतं. तुम्ही जर खूप लॉंग लिस्ट असेल आणि जर तुम्ही फुल टाइम प्रोफेशनली नसाल करत, तर त्याच्यात तुमचं स्किल काही डेव्हलप नाही होणार आहे. तुम्ही जस्ट ते मेकॅनिकली करत राहाल, तुम्हाला काही यू विल नॉट गेट अ होल्ड ऑफ एनी स्टॉक. ऍज अगेन्स्ट दॅट तुम्ही एक लिमिटेड तुमची स्टॉक लिस्ट असेल तर तुम्ही ओव्हर द पिरियड ऑफ टाइम यू गेट अ गुड होल्ड ऑन दोज स्टॉक्स. त्याची मुवमेंट कशी होते, काय पॅटर्न असतो, सिझनॅलिटी काय आहे, वगैरे वगैरे, हे सगळ्याचं एक चांगला होल्ड येतो. आणि इवन म्हणजे ज्यांची सबस्टेन्शियल साईज आहे, लेट अस से 25 लाख ऑनवर्ड्स किंवा 10 लाख ऑनवर्ड्स सिंगल स्टॉक होल्डिंग आहे, त्यांच्यासाठी दे हॅव टू लर्न, नॉट फॉर ट्रेडिंग पर्पज ऑर नॉट फॉर अर्निंग पर्पज, बट इन प्रिन्सिपल फॉर हेजिंग, मिनिमाइजिंग द रिस्क, you have to learn options even if you are not directly into stocks. Still ज्यांचा पोर्टफोलिओ साईज बियॉन्ड 10-25 लाख आहे, सगळ्यांनी ऑप्शन्स शिकले पाहिजेत. कारण की इट इज वन ऑफ द बेस्ट टूल टू म्हणजे मिनिमाइज रिस्क ऑल्सो. आणि म्हणजे अगेन हेजिंग म्हणजे तुमच्या ऍडव्हर्स टाइम्स मध्ये सुद्धा तुम्हाला पोर्टफोलिओ मेंटेन करायचा आहे, पण जर फॉल आला तर तुम्हाला काहीतरी एक कुशन पाहिजे. इन दॅट सेन्स ऑप्शन इज व्हेरी नेसेसरी. लर्निंग द ऑप्शन्स इज व्हेरी नेसेसरी. तुम्ही त्याचा ज्युडिशियसली वापर करू शकता. म्हणजे सो एफ अँड ओ नाही केलं पाहिजे, पण त्यातलं ऑप्शन हे हेजिंगसाठी खूप चांगलं टूल आहे. ज्यांचं साईज आहे त्यांनी त्याचा वापर केला पाहिजे. अगेन हॅलो पुका, माझे 2-3 प्रश्न आहे. हा हॅलो, हा बोल ना. एक तो आता जे पोर्टफोलिओ आवाज कट झाला. हॅलो, आवाज गेला. आवाज. हॅलो, येतो का आवाज? हो. हा बोल. हा, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट बद्दल जे बोललास ना, त्याच्यात मला एक प्रश्न असा होता की आता जे तुम्ही स्टॉक सिलेक्शन पोर्टफोलिओ मोर दॅन 25-30 लाख असेल तर तुम्ही त्याच्यात जसं तू SBIचं एक्झाम्पल दिलं आता, हे स्टॉक सिलेक्शन हे कसं करायला हवं? आणि जे तू 5 to 9 स्टॉक्स डिफरंट सेक्टर्स मधले बास्केटमध्ये असले पाहिजे,
तर त्यात ती लिस्ट ऑफ स्टॉक्स की कशी आपण फाइंड आउट करणार? इट शुड बी फ्रॉम मिड कॅप, स्मॉल कॅप लाईक दिस. हा, तर मी तर सजेस्ट करतो की म्हणजे आता तर सध्याच्या याच्यात तर मी ऑलमोस्ट 1 वर्ष झालं मी बघतच नाही. 2 वर्ष झाले ऑलमोस्ट की मिड कॅप कडे मी जातच नाहीये. मी बाय अँड लार्ज आय सर्च फ्रॉम लार्ज कॅप ओनली. मिड कॅपला सुद्धा तुम्ही एक 20% पर्यंत हे देऊ शकता. एक 10 वर्षापूर्वी जर आपण कंडक्ट करत असतो तर तेव्हा मी थोडं हायर पर्सेंटेज दिलं असतं. पण आता 40s मध्ये वगैरे थोडं कमी, लेसर इज द बेटर मिड कॅप करता. तर पण मिड कॅप मध्ये पण हाय सेफ्टी प्रोफाईलचे अनेक स्टॉक्स असतात, नाही असं नाहीये. मुख्य विजिबिलिटी पाहिजे त्या सेक्टरला तेवढी. म्हणजे मी एक जनरल काय हे केलंय की मॅन्युफॅक्चरिंग, सर्व्हिसेस, बँक आणि FMCG फार्मा मी एकत्र क्लब करतो आणि डिव्हिडंड यील्ड, हे साधारण हे कॉम्बिनेशन पाहिजे तुमच्याकडे. म्हणजे डिव्हिडंड मधला एक तरी स्टॉक पाहिजे. जेव्हा तुमचा असा खूप लॉंग टर्म व्ह्यू असेल ना, लॉंग टर्म व्ह्यू इन द सेन्स की तुम्ही सपोज नेक्स्ट जनरेशन च्या हिशोबाने करताय हे सगळं जे काय करताय. आता आपल्याला तर काही इमिजिएट त्याचं रिटर्नची आणि याची अपेक्षा नाहीये किंवा त्याच्यावरती डिपेंडन्सी नाहीये किंवा असं काही त्याच्यातनं हे नाहीये. सपोज जर त्याच व्ह्यूनी करत असलो तर मग तिकडे म्हणजे आपण जर तेवढा होल्ड करणारच असलो ना, तर किंवा तितकी वर्ष म्हणजे लेटेस्ट से की अगदी बेअर मिनिमम 10 वर्ष तर इथून पुढे आपण ऍक्टिव्ह राहू शकतो समजा मार्केटमध्ये असं असेल. तर मग डिव्हिडंड यील्डचा काहीतरी एखादा स्टॉक तरी पाहिजे. कारण तेवढ्या पिरियडमध्ये ना मग तुम्हाला असं सबस्टेन्शियल डिव्हिडंड अर्निंग होतं त्यातनं. चांगलं स्टॉक सिलेक्शन असेल ना एखाद 2, तर आपल्या याच्यात अशा खरंच चांगल्या हाय डिव्हिडंड यील्ड कंपनीज आहेत. तर एक डिव्हिडंड फॉर एक्झाम्पल ITC कसं वाटतं तुला? म्हणजे ITC इज रिअली गुड ऑर ITC? आयटी ITC आयटीसी मध्ये काय झालेलं आहे अरे की रिटेलर्स आहेत ना 350 पासून अटकलेले आहेत त्याच्यामध्ये. 300 पासून रिटेलर्स अटकलेले आहेत. पण पुका डॉक्टर मुथूचा सगळ्यात आवडता स्टॉक तो आहे. तो हो आपला ट्विटर, तो त्याच्यासाठी किती जस्टिफाय करत असतो प्रत्येक वेळेस हो. सगळ्यात जास्त डिव्हिडंड गिव्हिंग स्टॉक म्हणून. हा, आयटीसी तसा चांगला येणार आहे, डिव्हिडंडच्या हिशोबाने चांगलाच येतो. अरे तोच अटकला असेल ना तिथपासून. तर मी सांगतो या वेळेला म्हणजे अख्ख्या आयटीसीच्या याच्यात आहे ना, फर्स्ट टाइम आता मी बाय कॉल 168 ला दिला होता आयटीसी मध्ये. मला 300 रुपयापासून विचारतायत लोक की आयटीसी घ्यायचा का, आणि त्याच्यात लकीली याच्यात माझं काहीच क्रेडिट नाहीये. मी एका अॅनालिस्टचं आहे ना टीव्हीवरती हे वाचलं होतं. म्हणजे सगळ्या अॅनालिस्ट मध्ये तो एकटा होता जो 300 रुपयाला सांगत होता की आयटीसी स्टोरी इज ओव्हर. त्याचं नाव सांगतो, त्याला जरूर फॉलो करत जातो. खूप सेन्सिबल माणूस आहे एकदम. तो निर्मल बंगला होता आणि तो CNBC ला अँकर होता आधी. तो आता फंड मॅनेज करतो. म्हणजे तो ही इज अ प्रॉपर फंड मॅनेजर. तो तसाही IIM वगैरे पासआउट होता. तर तो अँकरिंगचं काम करायचा पहिले CNBC ला, आणि तो आता त्याचं यार नाव का विसरतोय मी. तो टकल्या नाही अरे यंग, एकदम यंग आहे. आणि कधीतरी आठवेल, शेअर करीन मी त्याचं. तर ही वॉज द ओनली पर्सन जो 300 ला सांगत होता की आयटीसी स्टोरी इज ओव्हर. आणि जे लोक बोलतायत ना म्हणे बाय सांगतायत सगळे, दे आर मिसिंग मेजर पॉइंट की म्हणजे जे टोबॅको बिझनेस आहे त्यालाच मेजर थ्रेट आहे आता सध्या डेव्हलप झालेला आहे वर्ल्ड ओव्हर. म्हणजे त्यांनी असं सांगितलं की ग्लोबल फेनॉमिनन आहे जो फर्स्ट टाइम असा विटनेस केला जातोय. वेरिंदर बन्सल म्हणतोय का तू? त्याने नाही, आता त्याने जॉईन केलं ना, आता स्वतःच चालू केलं ना त्याने पण कुठलं तरी. त्याच्या जोडीलाच होता हा. पण तो नाही, बन्सल नाही, दुसरा. Puka, I think great session yaar. But I will just take a leave now. You can continue. Yes. मी पण तेच बघितलं. And at least beginners like me understood lot of things. हा. पुका, त्या आरतीचा एक प्रश्न आहे, कॅन यू सजेस्ट अ बेस्ट ऍप फॉर ट्रेडिंग अकाउंट?
कुठलं बेस्ट काय? कॅन यू सजेस्ट अ बेस्ट ऍप ऑर ट्रेडिंग अकाउंट? हां, ट्रेडिंगचं मला प्रॅक्टिकली तेच गोष्टी सांगायच्या होत्या, की ज्यांना डिलिव्हरी बेस करायचं आहे ना, त्यांनी शक्यतो आता जे जे ट्रान्झॅक्शन बेस्ड ब्रोकर्स आहेत ना सगळे, पर्सेंटेजवाले जे आहेत ते जुन्या जमान्यातले झाले. जे ट्रान्झॅक्शन बेस्ड ब्रोकर आहेत, ₹20 किंवा फ्री डिलिव्हरी वगैरे, त्याच्यातलं कोणीही प्रिफर करा. एंजल वगैरे सारखा जुना ब्रोकर आहे, तोही चांगला आहे आता. तोही ₹20 चार्ज करतो. इंट्राडे ज्यांना करायचं असेल त्यांनी कोटकचं अकाउंट ओपन करा. ₹900 मध्ये अनलिमिटेड इंट्राडे होतं वर्षभर. डिलिव्हरी बेस ज्यांना करायचं आहे त्यांनी अपस्टॉक्स. अपस्टॉक्सचा हा एक बेनिफिट आहे, की त्यांचं आता ते इंडसइंड बरोबर एक ट्रिपल अकाउंट ओपन म्हणजे तसं सगळ्यांचंच असतं. पण त्यांचं ते आता स्टॉक एज बरोबर पण टाय अप झालेलं आहे. झिरोदा नो डाऊट बेस्टच आहे. पण झिरोदाचा प्रॉब्लेम असा झालेला आहे, की ते आता खूप मोठा जायंट झालाय तो आणि तिकडे तुम्हाला यू गेट लॉस्ट समटाईम्स. ते तेवढ्या प्रॉम्प्टली गोष्टी ॲड्रेस होत नाहीत किंवा बँक निफ्टीला ब्रोकरेज कमी असा कोणता आहे? हो का? हां. हॅलो? हो, थँक्स अ लॉट. आणि आम्ही प्लीज लीव्ह करू का? गेस्ट आलेत घरात. अरे हो, हो. निश्चित. आपण आता थांबूया. आणि खूप खूप छान नॉलेज वाटलं आमचं. खूप मस्त. थँक्यू. Yes, definitely. It's a very good knowledge. जे ब्रोकर्सच्या गोष्टी आहेत ना, ते मी मागे पण शेअर केल्या होत्या, तर ते मी टाकून देईन ग्रुपवरती. की का मी सगळा सेशन रेकॉर्ड केलाय, मी तो अपलोड करेल आणि तुला वाटलं तर तू शेअर कर ग्रुपमध्ये. मी तुला लिंक पाठवून देईल त्याची. ओके. आपण कन्क्लूड करूया मग. थँक्स फॉर पार्टिसिपेटिंग. Yes, thank you. Thank you very much. थँक्यू एव्हरीवन. थँक्स अ लॉट पुका. एकदम इन्फॉर्मेटिव्ह सेशन होतं. सॉरी आय कुडंट पार्टिसिपेट मच. थँक्यू व्हेरी मच. कारण मी ट्रॅव्हल करत होतो. पण इट वॉज व्हेरी व्हेरी युजफुल. हां. मग क्या आहेस का मग क्या गेलाय कधीच? नाही, नाही, माझ्याशी बोलत होता माझ्याशी आत्ता तो व्हॉट्सअपवर. ओके ओके. ठीक आहे, चल तो गेला असेल आता जस्ट, कारण की बोलत होता तो होता इथे, बोलत पण होता माझ्याशी 1 to 1 मध्ये, त्याच्यामुळे बरं. आहे तो. ठीक आहे, चालेल. मग मी हे क्लोज करतो आणि तुला मी रेकॉर्डिंग अपलोड करून पाठवतो. तू ते शेअर कर. थँक्यू पुका. ओके. थँक्स अ लॉट. पुका, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू पुका. बाय एव्हरीवन. आय एम क्लोजिंग द सेशन. Yes, bye bye. Thank you.